नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाधान कोकाटे पॉलिटी प्लॅटफॉर्म पुणे या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण आपली अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था नवीन बॅच अर्थात अर्थवेध बेसिक टू ऍडव्हान्स बॅच 1.0 याविषयी माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो आपल्या नवीन इकॉनॉमिक्स बॅचची माहिती देणार आहे. तर बघा मित्रांनो, जसं की पाठीमागे मी एका लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे आपली जी बॅच असणार आहे ती बेसिक टू ऍडव्हान्स पद्धतीची बॅच असणार आहे. ठीक आहे, तर बेसिक टू ऍडव्हान्स हे का, तर मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जे मी इकॉनॉमिक्सच्या स्ट्रॅटेजीसाठी एक लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की सध्या आयोगाचा ट्रेंड कशा पद्धतीने चेंज झालेला आहे. बरोबर, तर सध्या आयोग काय करत आहे, तुम्हाला ऍप्लिकेशन बेस, कन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल, आउट ऑफ बॉक्स, करंट ओरिएंटेड अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारत आहे आणि त्या सगळ्यांचा आढावा घेऊन इथून पुढे जे येणाऱ्या परीक्षा आहेत जसे की कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2026, कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2026 किंवा येणारी राज्यसेवा जी असेल, तर या जवळपास 3-4 परीक्षांसाठी तुम्हाला एक वन स्टॉप सोल्युशन अशा प्रकारे उपलब्ध व्हावं त्या अँगलनी मित्रांनो आपण ही बॅच चालू केलेली आहे. आणि हे मला सांगायला अत्यंत आनंद होतो की समाधान कोकाटे सरांची जी पॉलिटीची बॅच आहे, वर्कबुक आधारित हायब्रिड बॅच, आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की ती त्यांची पहिली बॅच फुल झालेली आहे आणि त्यांची दुसरी बॅच देखील आता जवळपास फुल होण्याच्या मार्गावर आहे. तर मला सांगायचा उद्देश असा की ज्या पद्धतीने सरांनी आपली क्वालिटी टिकून ठेवलेली आहे त्याच पद्धतीने आपण इकॉनॉमिक्सच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती देखील आपण काय करणार आहोत, तर तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये सर्वंकष आपण म्हणतो अभ्यास अशा आपल्या लेक्चरच्या माध्यमातून आपल्या बॅचच्या माध्यमातून करता येईल. त्यासाठी मित्रांनो आपण ही बॅच या ठिकाणी लॉन्च करत आहोत. या बॅच विषयी तुम्हाला मी थोडक्यामध्ये माहिती देतो. तर बघा, ह्या बॅचचे वैशिष्ट्य काय, तर ह्या बॅच मध्ये मित्रांनो आपण जे कोणी बॅच या ठिकाणी परचेस करणार आहे त्यांना आपण एक इकॉनॉमिक्स किट देखील त्या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये देणार आहे. आता हा पीडीएफ मध्ये नेमकं काय असणार आहे बघा, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक वर्कबुक भेटणार आहे मित्रांनो. मी तुम्हाला त्याचा पुढे सॅम्पल दाखवणारच आहे. ठीक आहे, म्हटलं तुम्हाला मी आता जसं एक सॅम्पल दाखवतो बघा. आता तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने वर्कबुक भेटणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, जे काय तुम्ही चालू लेक्चरमध्ये लेक्चर पाहणार आहात तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला गाळलेल्या जागा दिसतील त्या गाळलेल्या जागा तुम्हाला स्वतःला भरायची आहेत. आता हे वर्कबुक मी अशा पद्धतीने बनवलंय की जेणेकरून ज्या काय आयोग तुम्हाला त्या ठिकाणी फॅक्ट्स विचारतं, काय कन्सेप्ट असतील त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी ब्लँक स्पेसेस ठेवलेले आहेत. हे ब्लँक स्पेसेस तुम्हाला काय करायचे आहेत, रिकाम्या जागा काय करायच्या आहेत, तर चालू लेक्चर मध्ये तुम्हाला त्या भरायच्या आहेत. जेणेकरून याचा फायदा असा की तुम्हाला ह्या फॅक्ट्स किंवा ज्या काही कन्सेप्ट असतील त्या स्वतःच्या हाताने लिहिल्यामुळं तुम्हाला ते तुमच्या मेमरीमध्ये लॉंग टर्म साठी काय होतात ते लक्षात राहतात मित्रांनो. तर तुम्ही असं पुस्तक वाचलं किंवा अशा नोट्स वाचल्या तर कदाचित ते वाचायला बोर होतं किंवा ते लवकर रिटेंट होत नाही. लक्षात घ्या, त्याचं रिटेन्शन काय म्हणू शकतो आपण, रेशो जास्त नसतो. पण जर अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॉपर इंटरॅक्शन करून जर तुमच्या नोट्स प्लस बाकी जो कंटेंट आहे त्या स्वरूपात जर तुमच्याकडे कंटेंट उपलब्ध असेल तर तुम्हाला त्याचं जास्त आउटपुट भेटतं. ठीक आहे, राईट. तर अशा पद्धतीने तुमच्याकडं वर्कबुक आपण सगळ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये देणार आहे आणि पीडीएफ पीडीएफ असेल. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं कलरफुल पीडीएफ झेरॉक्स मारायचंय तुम्ही त्याचा प्रिंट करू शकता, राईट. किंवा कोणाला जर ऑनलाईन त्या ठिकाणी लिहायचं असेल, बऱ्याच जणांकडे आयपॅड असतो, टॅबलेट असतो, तर तुम्ही त्याच्यावर काय करू शकता, पेन वापरून, स्टायलस पेन वापरून त्याच्यावर ही आपली वर्कबुक लेक्चर पाहता पाहता फिल करू शकता. ठीक आहे, तर हे जस्ट मला तुम्हाला सॅम्पल दाखवायचं होतं आपलं कुठलं, तर वर्कबुक. याच नंतर याच्याच बरोबर आपण प्रत्येक टॉपिकवर लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक टॉपिकवर मी जवळपास तुमची 50 क्वेश्चनची एक टेस्ट घेणार आहे. म्हणजे समजा आता मी आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे तर मूलभूत संकल्पना, तर मूलभूत संकल्पनामध्ये तुमचे जे काही सगळे टॉपिक्स असतील बरोबर का, मूलभूत संकल्पनामधील सगळ्या त्या पर्टिक्युलर कंटेंटवर आपण 50 MCQ ची टेस्ट त्या ठिकाणी घेणार आहे. आणि ते टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी खाली एक्सप्लेनेशन देखील दिलं जाणार आहे. येते लक्षात, मग तुम्हाला ती टेस्ट सॉल्व्ह करायची, त्याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचं आन्सर पाहायचे आणि ते टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला खाली एक रिपोर्ट कार्ड दिलेला असणार आहे. मी त्याचं सॅम्पल देखील तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की कशा पद्धतीने आपण हे सगळी बॅच जी आहे ती वर्क करणार आहे. एक सेकंड मी तुम्हाला या ठिकाणी, तर बघा मित्रांनो हे आपले सगळे क्वेश्चन आहेत, राईट. तर अशा पद्धतीने तुमचे एमसीक्यू टेस्ट प्रत्येक टॉपिक नंतर अशा पद्धतीने जवळपास मी
प्रत्येक टॉपिकवर 50 मिनिमम तुम्हाला 50 मी म्हणतोय. जर मोठा टॉपिक असेल तर ऑब्व्हियसली त्या ठिकाणी क्वेश्चनची संख्या वाढू शकते. तर अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी एमसीक्यू फ्रेम केलेले आहेत. आणि एमसीक्यू फ्रेम करताना आपण सगळ्या सांगायला विचार केलाय, म्हणजे कन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल, ऍप्लिकेशन बेस अशा पद्धतीने, येतं लक्षात. आणि मग तुम्हाला ती टेस्ट झाल्यानंतर काय करायचंय, तर ही जी टेस्ट तुम्ही अटेंड केली होती, तर त्या टेस्ट मध्ये तुमचे किती क्वेश्चन चुकले, किती क्वेश्चन बरोबर आले, त्याचा तुम्हाला प्रॉपर असा आढावा त्या ठिकाणी मित्रांनो घ्यायचा आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो एक सेकंड कशा पद्धतीने तुम्हाला ही टेस्ट झाल्यानंतर स्वतःचा अनालिसिस करता येईल. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की बघा, तुमची टेस्ट झाली की तुम्हाला असं एक ठिकाणी टेबल दिला जाणार आहे. तर तुम्ही काय करायचंय, तुमचे समजा आता नंबर या ठिकाणी मी चॅप्टर नंबर 1 घेतलाय, मूलभूत संकल्पना, ठीक आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी 50 क्वेश्चनची समजा तुम्ही टेस्ट सॉल्व्ह केली, तर तुम्ही किती क्वेश्चन अटेम्प्ट केले तिथे लिहा, किती क्वेश्चन स्किप केले ते लिहा, नंतर तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले ते लिहा. आणि आता इनकरेक्ट क्वेश्चनच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला जाणून बुजून काय केलंय, तर इनकरेक्ट क्वेश्चनला अशा वेगवेगळ्या भागामध्ये विभाजित केलंय. कसं केलंय, तर फॅक्च्युअल क्वेश्चन तुमचे कुठले चुकले, कन्सेप्च्युअल क्वेश्चन तुमचे कुठले चुकले, करंट बेस कुठले क्वेश्चन असेल ते कुठे चुकले, आणि ह्या सगळ्यामधून जर असं काही मिक्स प्रकारचा क्वेश्चन असेल तर तो चुकलेला आहे का. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, चुकलेल्या प्रश्नांचा अनालिसिस तुम्हाला स्वतःच्या पद्धतीने करायला वाव भेटतो, जेणेकरून पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करता त्या टॉपिकचा तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने करता येतो. आणि जागा शेवटी तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी, तर नेट स्कोर त्या टेस्टचा त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर तुम्ही हे टेस्ट झाल्यानंतर आपले समाधान कोकडे सरांचं जे ऍप आहे त्याच्यामध्ये आपण एक वाटलं तर एक त्या ठिकाणी ग्रुप ओपन करूया त्या ठिकाणी ऍपवर. त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, हा रिपोर्ट कार्ड त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे, जेणेकरून आम्हाला एक अंदाज येईल की तुम्ही कुठपर्यंत अभ्यास तुमचा चालू आहे, तुम्हाला प्रॉब्लेम कशामध्ये येतोय, तुमचे एमसीक्यू कुठल्या मेथडने चुकत आहेत, किंवा कुठल्या पॉइंट मध्ये तुम्ही वीक आहात. तर हे देखील आम्हाला समजण्याला मदत होईल. आणि तुम्हाला एक सेल्फ अकाउंटेबिलिटी आपण म्हणतो, राईट. तर सेल्फ अकाउंटेबिलिटी राहण्यासाठी अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी आपण रिपोर्ट कार्ड दिले. आता याचा फायदा काय मित्रांनो, याचा फायदा म्हणजे लक्षात ठेवा, विचार करा, जवळपास आपले मी त्या ठिकाणी एंट्री देताना जवळपास तुम्हाला मी 30 रोज या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे आपले जेवढे चॅप्टर होतील मित्रांनो तेवढे तुम्हाला मल्टिप्लाइड बाय तुम्ही मिनिमम 50 करा, राईट. म्हणजे असं समजा की तुमचे आपण 20 चॅप्टर घेतलंय आणि मिनिमम आपण जर 50 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकवर घेतोय, तर मग किती होतं मित्रांनो, जवळपास तुमचे 1000 क्वेश्चन या ठिकाणी होत आहेत. किती होतं मित्रांनो, जवळपास तुमचे 1000 क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करून होत आहेत. म्हणजे तुम्ही बाहेर मार्केटमध्ये जर गेला तर तुम्हाला साधी टेस्ट सिरीज घ्यायची म्हटलं तर तुम्हाला 300 ते 400 रुपये टेस्ट सिरीज साठी लागतात. आपण विचार करा मित्रांनो, हे एक प्रकारची टेस्टच आहे, म्हणजे तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट आपण त्या ठिकाणी देणार आहोत, राईट. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ह्या बॅच मध्ये ह्या सगळ्या गोष्टी फ्री मध्ये अवेलेबल होत आहेत, राईट. तर हा मित्रांनो आपल्या बॅचचा बेनिफिट असणार आहे की तुम्हाला या ठिकाणी टेस्ट देखील त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायला त्या ठिकाणी भेटेल, तसा रिपोर्ट कार्ड देखील तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. आपण काय करूया आता, पुन्हा आपल्या मेन जो आपण डिस्कस करतो त्या ठिकाणी येऊया. तर बॅच बद्दल मी तुम्हाला माहिती देतो मित्रांनो. त्या बॅच बद्दल आपण अजून थोडी माहिती पाहूया. तर बघा, ठीक आहे. हा, तर तुम्हाला सांगितलं की आपल्याला इकॉनॉमिक्स किट देणार आहे आपण, त्याच्यामध्ये तुम्हाला वर्कबुकचे नोट्स आणि तुम्हाला एमसीक्यू ची टेस्ट बुकलेट त्या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात भेटणार आहे. आता ह्या बॅच मध्ये मी जसं काल सांगितलं त्यानुसार किती लेक्चर असणार आहे, तर जवळपास आपले 2-2 तासाचे, ठीक आहे, जवळपास 30 ते 35 लेक्चर असतील, ठीक आहे. आता प्रत्येक टॉपिक जवळपास आपण हा 2 ते 3 लेक्चर मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वरची जे टॉपिक वाईज पीओक्यू आहेत ते पीओक्यू देखील आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत, म्हणजे प्रॉपर अनालिसिस करून त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जो ट्रेंड आहे का तो लक्षात येईल, ठीक आहे. म्हणजे आपण एमसीक्यू देखील त्या ठिकाणी घेणार आहोत, पीओक्यू अनालिसिस. तुम्हाला मार्केटमधील कुठलीही सेपरेट पीओक्यू अनालिसिसची बॅच लावायची गरज पडणार नाही, येतं लक्षात. म्हणजे बघा, तुम्हाला नोट्स भेटल्या, तुम्हाला पीओक्यू अनालिसिस भेटलं, प्लस तुम्हाला एमसीक्यू टेस्ट देखील भेटल्या. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्या नोट्स आपल्या असतील त्या लेटेस्ट चालू घडामोडीनुसार देखील अपडेट केलेले असतील. म्हणजे लेटेस्ट समजा भारताचा जीडीपी किती आहे, भारताची क्रमवारी किती आहे, लेटेस्ट ट्रेडचा डेटा कुठला आहे, म्हणजे प्रॉपर सगळं अपडेट करून तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स भेटणार आहेत. मार्केटमध्ये तुम्ही जर गेला तर तुम्हाला कसं होतं, तुम्हाला अपडेटेड नोट्स घेण्यासाठी पुन्हा ते पुस्तक नवीन विकत घ्यावं लागतं. तिथं असं नाही, तुम्हाला आपल्या त्या नोट्स मध्येच अशा पद्धतीने अपडेटेड नोट्स त्या ठिकाणी भेटणार आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या आयोगाचा ट्रेंड जो आपण पाहतो
तर एक सध्या स्टेट बोर्ड एनसीआरटी याच्यामधून डायरेक्ट प्रश्न विचारताय. तर तुम्हाला एनसीआरटी स्टेट बोर्ड मधला ज्या कन्सेप्ट आहे ऍज इट इज आपण या ठिकाणी आपण लेक्चर मध्ये घेणार आहे, जेणेकरून तुमचे एक क्वेश्चन त्या ठिकाणी चुकायला नको. त्याच्यानंतर एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही लेटेस्ट अर्थसंकल्प आहे मित्रांनो, तर लेटेस्ट अर्थसंकल्प आणि आपला आर्थिक पाहणी अहवाल याच्यावर देखील प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. तर तुम्ही राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026 पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्वे मधून त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारले होते. मग तुम्हाला करंटचा डेटा त्याच्यामध्ये देखील जर एमपीसी म्हणण्यापेक्षा सरकारची जी ऑथेंटिक आकडेवारी आहे तर ती तुम्हाला आर्थिक पाहणी अहवाल आणि बजेटमध्ये दिलेली असते. तर ती देखील आपण त्याच्यामध्ये ते लेक्चर त्याचे सेपरेट त्या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही जर गेला तर कदाचित त्याचे तुम्हाला सेपरेट बॅचेस विकत घ्याव्या लागतील, राईट. पण त्याचे सेपरेट तुम्हाला 300 ते 400 रुपये द्यावे लागतील. ते तसं न करता आपण आपल्याच बॅच मध्ये या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर बॅच मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इकॉनॉमिक्स मध्ये फक्त फॅक्ट करून घेत नाही, तर आपण कन्सेप्ट त्याचं ऍप्लिकेशन आणि बाकी फॅक्ट देखील त्या ठिकाणी करून घेतो. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गैरसमज काय असतो की इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त आकडेवारी, राईट. म्हणजे जसं काही लोकांना वाटतं की इतिहास म्हणजे फक्त सनावळ्या, राईट. तशा प्रकारे इकॉनॉमिक्स मध्ये बऱ्याच जणांना वाटतं की इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त आकडेवारी. तर लेटेस्ट तुम्ही आता ट्रेंड पाहिला, आपण कालच्या एका लेक्चर मध्ये डिस्कस केलं की कंबाईन गट क मुख्य परीक्षा, कंबाईन गट ब पूर्व परीक्षा यांच्यामध्ये तुम्ही जर ट्रेंड पाहिला तर कन्सेप्च्युअल प्रश्नाची संख्या वाढलेली मित्रांनो. गट क मुख्य परीक्षा जी झाली 12 जुलैला त्याच्यामध्ये 10 पैकी जवळपास 5 ते 6 प्रश्न हे कन्सेप्च्युअल विचारले होते. तर म्हणून आपण इकॉनॉमिक्स होलिस्टिक अंगाने म्हणजे काय रे सरंकष पद्धतीने आपण इकॉनॉमिक्स या ठिकाणी पूर्ण करणार आहे. ही बॅच केल्यानंतर तुम्हाला बाकी कुठलेही पुस्तक वाचायची किंवा कुठलेही टेस्ट घ्यायची गरज पडणार नाही, राईट. जेणेकरून तुम्हाला एकाच ठिकाणी म्हणजे वन स्टॉप सोल्युशन आपण काय म्हणतोय, एकाच बॅच मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी भेटतील, राईट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी काल तुम्हाला जसं दाखवलं होतं त्यानुसार प्रत्येक बॅच म्हणण्यापेक्षा प्रत्येक एक्झाम मध्ये आपल्या कंटेंट मधून मोर दॅन 100% रेशो त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. मी तुम्हाला काल प्रूफ देखील दाखवलं होतं की इथून मागून झालेल्या ज्या काही एक्झाम असतील, म्हणजे समजा राज्यसेवाला एक्झाम्पल घ्या, राज्यसेवामध्ये इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न असतात. तर विचार करा आता जी राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली तर आपल्या कंटेंट मधून जवळपास 21 प्रश्न त्या ठिकाणी आपल्या कंटेंट मधून आले होते. म्हणजे इकॉनॉमिक्सचे तर आलेच, बाकीचे देखील आले. म्हणजे मी काय म्हणतोय तर आपल्या कंटेंटचा रेशो हा मोर दॅन 100% आहे, राईट. म्हणजे हे जर तुम्ही सगळ्या गोष्टी मार्केटशी कंपेअर केल्या, एमपीसी मार्केट मधील इतर बॅचेस असेल, इतर बुक्स असतील, इतर कंटेंट असेल यांच्याशी जर कंपेअर केलं तर तुम्हाला हे कमीत कमी फीज मध्ये लक्षात ठेवा. आपण फीज सर्व विद्यार्थ्यांचा आपल्याकडे माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आर्थिक प्रॉब्लेम असतात, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण सगळ्यात नॉमिनल एकदम मिनिमम पद्धतीने फी ठेवलेली आहे. ही जर फी तुम्ही जर कंपेअर केली, राईट, तर जवळपास मिनिमम 2000 पासून 4500 पर्यंत फी आहे मित्रांनो, राईट. मग एवढी फी आपल्याला माहिती बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अफोर्डेबल नसते. मग त्या सगळ्यांचा विचार करून आपण एक वन अँड ओनली वन पॅकेज देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी फीज मध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील, ठीक आहे. आणि इन केस तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर या ठिकाणी मी नंबर देखील त्या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी कॉल करून 7559221894, राईट. तर या ठिकाणी कॉल करून तुमच्या ज्या शंका असतील बॅच बद्दल, इकॉनॉमिक्स बद्दल त्या ठिकाणी विचारू शकता. आता आपल्या बॅचची जी व्हॅलिडिटी असणार आहे मित्रांनो 6 महिने असणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ऍपवर 3 व्ह्यूज त्या ठिकाणी भेटणार आहेत. तर समाधान कोकाटे सरांचं जे ऍप आहे, राईट, गुगल प्ले स्टोर तुम्ही ते डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला ती बॅच परचेस करता येईल, ठीक आहे. आणि जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही ऍपवर देखील विचारू शकता किंवा इथं जो नंबर दिलेला आहे किंवा समाधान कोकाटे सरांचं जे त्यांच्या ऍपवर जो नंबर दिलेला असेल त्याच्यावर कॉल करून देखील त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. येते लक्षात. तर या ठिकाणी तुमच्या ज्या इकॉनॉमिक संदर्भात क्वेरी असतील त्या मी स्वतः डायरेक्टली हँडल करणार आहे. या ठिकाणी कुठला कोऑर्डिनेटर मध्ये तुम्हाला इंटरॅक्ट करण्यासाठी नसेल, जेणेकरून कसं होईल मला विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम चांगल्या पद्धतीने समजतील आणि ते समजतात ऑब्विसली, कारण का अजूनही मी तुम्हाला ह्या फील्ड मध्ये असलेला दिसतोय, राईट. तर तुमच्या बरोबर मी देखील अशा प्रकारचे एक्झाम दिलेले असल्यामुळे, राईट, मी ऑलरेडी माझ्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितली होतीच, त्याच्यामुळे आता मी पुन्हा त्या गोष्टी रिपीट करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या अँगलने मला अनुभव असल्यामुळे तुमच्या प्रश्नांना, तुमच्या शंकांना मी नक्की सॉल्व्ह देण्याचा प्रयत्न करेन. तर अशा पद्धतीने आपली ही बॅच या ठिकाणी चालू होत आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सॅम्पल दाखवलेला आहे. इकॉनॉमिक्स किट मध्ये आपल्याला कलरफुल वर्कबुकच्या नोट्स भेटणार आहेत. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक टॉपिक वाईज त्या ठिकाणी आपण एमसीक्यू ची टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. आणि बाकी तर म्हणजे बॅच मध्ये तुम्हाला मी गोष्ट सांगितल्याच, जसं की पीवायक्यू अनालिसिस, त्याच्यानंतर बजेट,
सर्वे, राईट, आणि बाकीच्या अजून काही एक्स्ट्रा गोष्टी असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ते भेटणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळं बॅचचं ओव्हरऑल इंट्रोडक्शन होतं. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत, आता आपला पहिला जो चॅप्टर आहे मित्रांनो, मूलभूत संकल्पना, राईट. मूलभूत संकल्पना हा चॅप्टर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर बघा, मूलभूत संकल्पना हा जो चॅप्टर आहे, आता बरेच विद्यार्थी काय करतात, अभ्यास करताना हा चॅप्टर निग्लेक्ट करतात. करताना वाटते की याच्यावर प्रश्न विचारत नाही, पण प्रत्येक एक्झाम मध्ये आजकाल काय करतं एमपीएससी, तुम्हाला नाही मिळत तरी मिनिमम एक प्रश्न तुम्हाला त्याच्यावर आलेला दिसतो मित्रांनो. आणि याच्याचमुळे काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क जातात. म्हणजे आता जी कंबाईन गट मुख्य परीक्षा झाली, तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये त्यांनी व्यापार चक्राची डेफिनेशन तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेली होती. मग तुम्हाला असा प्रश्न आला ते चुकायला नको, राईट. मग अशा कन्सेप्ट आपण या ठिकाणी मूलभूत संकल्पना ह्या चॅप्टर मध्ये आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. म्हणजे अशा भरपूर साऱ्या कन्सेप्ट आहेत. तर बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर नसतील, आणि सध्या आयोगाचा फोकस काय झाला, थोडासा शिफ्ट झालाय, ते तुम्हाला कोर इकॉनॉमिक्स, कोर कन्सेप्ट सध्या ते विचारत आहेत. मग विचार करा, दारिद्र्य रेषेसारखा प्रश्न त्यांनी आता गट मुख्य परीक्षेला विचारला होता, आणि तो फिरून विचारला होता. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कन्फ्युज झाले होते. तो काल क्वेश्चन ऑलरेडी मी इकॉनॉमिक्सचं जो ट्रेंडचं लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये मी डिस्कस केलेलं होतं क्वेश्चन, राईट. तर असे प्रश्न तुमचे चुकायला नको. मग त्या अँगलने आपण काय करत आहोत, तर बेसिक कन्सेप्ट मध्ये ते सगळे टॉपिक त्या ठिकाणी घेणार आहोत. तर आपण आपल्या पहिल्या लेक्चरला, म्हणजे आपलं बेसिक कन्सेप्टचा चॅप्टर आहे त्या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. तर बॅच म्हणजे तो लेक्चर सुरू होण्यापूर्वी जे कोणी आपली बॅच परचेस करणार आहे, मी त्यांना काही इन्स्ट्रक्शन देतो. तर बघा, आपण लेक्चर घेताना हे पीपीटी फॉरवर्ड मध्ये घेणार आहे, याचं लक्षात, जेणेकरून मला लेक्चर घ्यायला इझी होईल आणि तुम्हाला ते समजायला आणि दिसायला इझी होईल, राईट. तर पीपीटी फॉरवर्ड मध्ये आपले लेक्चर असतील, परंतु तुम्हाला जे मी वर्कबुक दिलंय तर ते आपल्याला माहिती की पीडीएफ स्वरूपात असणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, जे पीपीटी मध्ये मी कंटेंट सांगेल, जो तिथं तुम्हाला वर्कबुक मध्ये फिल इन द ब्लँक्स असेल, तर तो कीवर्ड, राईट, तो महत्वाचा वर्ड असेल, त्या ठिकाणी तुम्हाला लिहून ती वर्कबुक कंप्लीट करायची आहे. येते लक्षात. म्हणजे तुम्हाला जी पीपीटी वर कंटेंट जो त्या ठिकाणी दिसेल, तर तो तुम्ही मॅच करायचं कुठं, वर्कबुक बरोबर, राईट. कंटेंट सेमच आहे, फक्त तो आपण पीपीटी फॉरवर्ड मध्ये घेतलाय, जेणेकरून तुम्हाला काय होईल, ते लेक्चर समजायला इझी होऊन जाईल. आणि मग तशा पद्धतीने तुम्ही ते वर्कबुक कंप्लीट करून त्याची प्रॉपर रिव्हिजन करून एमसीक्यू टेस्ट वगैरे द्यायचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन माझ्या या ठिकाणी संपलेले आहेत. तर आपण ऍक्च्युअल लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर मूलभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट. हा, तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला कुठल्याही सब्जेक्टचा स्टडी करायचा म्हटलं की आपल्याला एकदम त्याच्या मुळाशी जावं लागतं. म्हणजे आता इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आलाय कुठून, त्याचा उत्पत्ती कुठून झाली, त्याचं मिनिंग काय, तर या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. भले एमपीएससी किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येऊ नाही तर नाही येऊ, पण ऍज अ इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी म्हणून आपल्याला ह्या गोष्टींचा अर्थ माहित पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स हा शब्द नेमका आलाय कुठून, तर जनरली लक्षात घ्या, हे शब्द असतात ना मोस्टली ग्रीक, लॅटिन असं तिकडनं, म्हणजे आपण वेस्टर्न कंट्रीज कडनं त्या ठिकाणी आलेले असतात. ठीक आहे. तर बघा, हा शब्द कुठून आलाय, तर ग्रीक भाषेमधील इकॉनॉमिया या शब्दापासून आलेला आहे. आता या शब्दाचं नेमकं मिनिंग काय होतं, म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्याला जसं मिनिंग पाहिजे, तर त्याचा लिटरल मिनिंग आपण जर विचार केला मित्रांनो, तर बघा याचा लिटरल मिनिंग होतं कौटुंबिक व्यवस्थापन. म्हणजे काय रे, तर हाऊस होल्ड मॅनेजमेंट असं आपण त्याला इंग्लिश मध्ये म्हणू शकतो. काय, हाऊस होल्ड मॅनेजमेंट. तर कौटुंबिक व्यवस्थापन असं त्याचं एकदम लिटरल मिनिंग सांगायचं झालं तर होतं. हा, पुढे जाऊन एक थिंकर होते पॉल सॅम्युएल्सन नावाचे, ते काय बोलले माहितीये का, हे आपलं अर्थशास्त्र आहे ना, ते एक प्रकारचं सामाजिक शास्त्राची क्वीन त्याला म्हटलंय त्यांनी. सामाजिक शास्त्र म्हणजे काय, आपण जे काय सगळं सोशल सायन्स स्टडी करतो, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स वगैरे, हे सगळं सोशल सायन्स मित्रांनो, राईट. तर त्याच्यामधील इकॉनॉमिक्स हे त्यांनी काय म्हटलं त्याला, ते त्यांना राणी बोलतात मित्रांनो, क्वीन ऑफ सोशल सायन्सेस. कारण बघा, आपण नॉर्मल आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला पैशाची गरज आहे. विचार करा ना, आपल्याला दररोज खावं लागतंय, त्याला पैशाची गरज आहे, राईट. आपण बरेचसे लोक जगतात कशासाठी, म्हणजे मोस्ट ऑफ द पीपल पोटापाण्यासाठी लागतात ना. मग पोटापाण्यासाठी येणार, पोटापाण्यासाठी जे अन्न लागतंय कुठून येणार, तुम्हाला पैसे देऊनच विकत घ्यावे लागेल, राईट. तुम्हाला समाजामध्ये मान आहे का, तर तुमच्याकडे पैसा आहे, राईट, तुमच्याकडे सत्ता आहे. तर मग त्या अँगलने आपण म्हणू शकतो की आपलं जे इकॉनॉमिक्स आहे ते काय, सामाजिक शास्त्राचे आपण त्याला राणी म्हणू शकतो. असं मी नाही म्हणत, तर पॉल सॅम्युएल्सन यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे. कदाचित त्याच्यावर ऍज इट इज प्रश्न येणार पण नाही, पण अशा प्रकारचा कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारचा कन्सेप्ट तुम्हाला आपल्या स्टेट बोर्ड मध्ये बेसिक कन्सेप्ट मध्ये त्यांनी दिलेले आहे. आता वेगवेगळ्या थिंकरवर देखील हा एक प्रश्न विचारतो, राईट. आता म्हणजे कौटिल्य आपल्या सगळ्यांना माहित असेल, त्याला चाणक्य देखील म्हटलं जायचं, राईट. तर चंद्रगुप्ताचा तो गुरु होता, आपल्या सगळ्यांना माहिती असेल,
तुम्ही ते मालिका देखील पाहिले असेल, तर चंद्रगुप्तचा तो काय होता, गुरु होता, राईट. आणि मग त्या ठिकाणी काय केलं होतं त्यांनी, जो एक राजा होता, म्हणजे आपल्याला माहिती असेल की कौटिल्यने एक शपथ घेतली होती की जोपर्यंत मी ह्या राजाला जोपर्यंत काय करत नाही, पदच्युत करत नाही, तोपर्यंत मी शेंडीचे गाड बांधणार नाही, हे तुम्हाला माहिती असेल. आणि त्यांनी एक अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ देखील लिहिला होता. तर अर्थशास्त्र म्हणजे त्यांनी फक्त इकॉनॉमिक्स बाबत लिहिलं नाही मित्रांनो, त्यांनी प्रॉपर पॉलिटिक्स कसं चालवावं, प्रशासन कसं चालवावं, इकॉनॉमिक्स कसं असावं, हे सगळ्यांचा त्यांनी त्याच्यामध्ये आढावा घेतला होता. ते म्हणजे त्याचं अर्थशास्त्र पुस्तक, राईट. तर कौटिल्य लक्षात ठेवा, त्याचं अर्थशास्त्र पुस्तक हे खूप फेमस आहे, राईट. आणि आपण एन्शियंट मिडिवल हिस्ट्रीमध्ये देखील या पुस्तकाचं नावाचा अभ्यास करत असतो, हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, राईट. तर कौटिल्य त्याचं नाव चाणक्य देखील आहे. तर त्याचं म्हणणं काय बघा, इकॉनॉमिक्स म्हणजे बाबत तो काय म्हणतोय, अर्थ म्हणजे संपत्ती, राईट. अर्थ म्हणजे काय रे, संपत्ती. आणि शास्त्र म्हणजे काय, विज्ञान. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. आपण बघा सायन्स शिकतो, आपण सायन्स म्हणजे काय म्हणतो, शास्त्र, राईट. जीवशास्त्र, बरोबर का, भौगोलिक शास्त्र, राईट, भूमितीशास्त्र, जे काय असेल ते अशा वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र म्हणजे विज्ञान. म्हणजे त्यांनी इकॉनॉमिक्सला कसं डिकोड केलंय, अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन होय, असं कोणाचं म्हणणं आहे मित्रांनो, कौटिल्य अर्थात चाणक्यचं म्हणणं आहे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये पॉलिटिक्सवर देखील फोकस केला होता, हे तुम्हाला मी आता सांगितलंय, ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो कोणाचे व्ह्यूज आपण पाहतोय, तर वेगवेगळ्या थिंकरचे व्ह्यूज पाहतोय आपण अशा पद्धतीने कौटिल्यच व्ह्यू पाहिला. त्याच्यानंतर सगळ्यात फेमस थिंकर तो म्हणजे ऍडम स्मिथ, म्हणजे वन ऑफ द फेमस थिंकर म्हणू शकतो आपण ऍडम स्मिथ, जॉन मायनार्ड केज, हे लक्षात घ्या, खूप फेमस थिंकर आहेत, राईट. कारण त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये खूप सारं टायर असण्याचं काम बऱ्यापैकी केलेलं आहे. आणि आयोगाने देखील एक वन ऑफ द फेवरेट थिंकर आहे. ऍडम स्मिथ झालं, जेम केन झालं, राईट. तर लक्षात घ्या, याने खूप एक फेमस ग्रंथ लिहिला होता. त्या पुस्तकाचं नाव होतं अन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स. असं खूप मोठं बरबच्चं नाव आहे, पण लक्षात ठेवा त्याला शॉर्टकट मध्ये वेल्थ ऑफ नेशन असं देखील म्हणतात. इन केस जर तुम्हाला असा प्रश्न आला की वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक कोणी लिहिलं, तर तुम्ही म्हणू नका का सर यांनी क्वेश्चन चुकवलाय, तर लक्षात घ्या त्याला शॉर्टकट मध्ये वेल्थ ऑफ नेशन असं देखील म्हणतात, ठीक आहे. तर याचं काय म्हणणं होतं, आता ऍडम स्मिथ जो होता मित्रांनो, हे लक्षात घ्या, हा जो सुरुवातीचे जे होते ना, त्यांना पर्टिक्युलर आपण एक आयडियोलॉजी अँगलने ओळख देऊ शकतो. म्हणजे बघा हा जो होता हा अभिजात अर्थशास्त्रज्ञ होता, म्हणजे काय रे, हा क्लासिकल इकॉनॉमिक्स होता. तर बघा आयडियोलॉजी मध्ये ना काही 3 प्रकार म्हणू शकतो आपण, एक असतात क्लासिकल, दुसरा असतात मॉडर्न, आणि तिसरे असतात न्यू क्लासिकल, ठीक आहे. ते तिन्ही सांगतो तुम्हाला, एक असतात क्लासिकल, दुसरं असतात मॉडर्न, आणि तिसरे असतात न्यू क्लासिकल. असं आपण कुठल्या आयडियोलॉजी मध्ये ते 3 वेगवेगळे टप्पे काढू शकतो, राईट. तर ऍडम स्मिथ जो आहे मित्रांनो, हा तुमचा अभिजात म्हणजे क्लासिकल इकॉनॉमिक्सचा एक पार्ट होता. म्हणजे काय, क्लासिकल इकॉनॉमिक्स असं त्याला मानलं जातं. आणि त्याच्या पुस्तकाचं नाव काय, तर अन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन, शॉर्टकट मध्ये वेल्थ ऑफ नेशन. तर त्याचा काय म्हणणं आहे, त्याचं म्हणणं आहे अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, राईट. येते लक्षात, म्हणजे कौटिल्यच्या डेफिनेशन मध्ये बघा किती सिमिलरिटी आहे, येते लक्षात. तर तुम्हाला फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे की ऍडम स्मिथचं नेमकं काय म्हणणं होतं, अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे असं ऍडम स्मिथचं म्हणणं होतं. नंतर पुढचं बघा, प्राचार्य अल्फ्रेड मार्शल. आता अल्फ्रेड मार्शल मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं ना, हे नेमकं कुठल्या कॅटेगरीमध्ये बसवायचं यांना, जसा ऍडम स्मिथ हा क्लासिकल इकॉनॉमिक्स होता, तसा लक्षात घ्या हे जे अल्फ्रेड मार्शल आहेत हे निओ क्लासिकल इकॉनॉमिक्स आहेत. म्हणजे काय रे, मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो नव अभिजात अर्थशास्त्रज्ञ. काय, तर नव अभिजात अर्थशास्त्रज्ञ, ठीक आहे. आणि यांना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे शिल्पकार मानले जातात. आता सूक्ष्मलक्षी म्हणजे काय, मी पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मायक्रो आणि मॅक्रो अशा 2 इकॉनॉमिक्सचे ब्रांचेस असतात, त्याचा आपण पुढे स्टडी करणारच आहे. तर यांच्या पुस्तकाचं नाव होतं मित्रांनो अल्फ्रेड मार्शल, ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. त्या पुस्तकाचे नाव देखील लक्षात ठेवा. आयोगाने ऍडम स्मिथच्या पुस्तकाचं नाव विचारलंय, थॉमस पिकेडीच्या पुस्तकाचं नाव विचारलंय, तसे फेमस थिंकरच्या पुस्तकाचे नाव तुम्हाला त्या ठिकाणी माहित पाहिजेत, ठीक आहे. तर आलं लक्षात, अल्फ्रेड मार्शल बद्दल तुम्हाला पुस्तकाचं नाव काय, तर प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. आणि त्यांचं म्हणणं काय इकॉनॉमिकच्या बाबतीमध्ये बघा, अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. तर कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे, भले तुम्हाला डेफिनेशन पूर्ण पाठ नसेल, पण ऍटलीस्ट कीवर्ड जर तुम्हाला माहित असतील ना, तरी तुमचा आन्सर त्या ठिकाणी निघतं. तर फोकस कशावर करतात ते, मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र, राईट. द सायन्स विच स्टडीज दी ह्युमन वेलफेअर, असं तुम्ही इंग्लिश मध्ये म्हणू शकता, याचं शास्त्र आहे. आणि या शास्त्रामध्ये आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. आता बघा, असं म्हणायचं की हे जे सायन्स आहे याच्यामध्ये आपण काय करतोय, जे काय आपल्याकडे संसाधन आहे त्याचा पर्याप्त वापर करायचा. म्हणजे काय, ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस.
आपल्याकडे जे काही सगळे रिसोर्सेस आहेत त्याचा पर्याप्त वापर करायचा आणि त्या संबंधित मग व्यक्ती आणि समाज कसं वर्तन करतो म्हणजे पर्सनल आणि सोशल बिहेवियर कसं आहे ह्या रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये या सगळ्यांचा अभ्यास आपण ह्या सायन्स मध्ये करतो त्याला अर्थशास्त्र म्हणतो असं अल्फ्रेड मार्शल यांचं त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितले प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स अल्फ्रेड मार्शल ठीक आहे याच्यानंतर आपण पुढचे थिंकर पाहणार आहोत तो म्हणजे लिओनेल रॉबिन्स ठीक आहे तर लिओनेल रॉबिन्स यांनी एक पुस्तक लिहिलं त्याचं नाव होतं अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व काय नाव आहे अर्थशास्त्राचे स्वरूप आणि महत्व असं लिओनेल रॉबिन यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे आता यांचं नेमकं म्हणणं काय अर्थशास्त्र बाबतीमध्ये तर त्यांचं म्हणणं आहे बघा इकॉनॉमिक्स म्हणजे काय अर्थशास्त्र म्हणजे काय तर अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ पर्याय उपलब्ध उपयोगाची साधने आता इकॉनॉमिक्स मध्ये खूप फेमस डायलॉग लक्षात घ्या की माणसाच्या गरजा ज्या आहेत ना ह्या अमर्यादित असतात राईट आणि जे रिसोर्सेस आपण ते गरजा पूर्ण करण्यासाठी वापरतो त्या मात्र कशा असतात तर लिमिटेड असतात म्हणजे काय लिमिटेड रिसोर्सेस अनलिमिटेड नीड्स हा इकॉनॉमिक्स मधील सगळ्यात मोठा डिलेमा लक्षात ठेवा जर तुम्हाला विचारलं ना की इकॉनॉमिक्स मधला सगळ्यात मोठा डिलेमा कुठला तर हा आहे सगळ्यात मोठा डिलेमा काय तर आपल्या गरजा खूप भरमसाठ गरज थांबते का नाही लोकांना आधी सायकल पाहिजे होती नंतर टू व्हीलर पाहिजे नंतर फोर व्हीलर पाहिजे नंतर जेट विमान पाहिजे नंतर कोण म्हणते मला स्पेस शटल पाहिजे इथे लक्षात म्हणजे लोकांच्या गरजा कमी होतात का नाही मग सगळ्यात मोठा डिलेमा आहे की गरजा मात्र खूप जास्त आहेत सोर्सेस मात्र लिमिटेड आहे आता यांचा मेळ घालताना होतं काय रे याचं मेळ घालताना जे काही मानवाचं वर्तन असतं त्याला काय म्हटलंय यांनी अर्थशास्त्र म्हटलंय आला लक्षात डेफिनेशन मी किती तुम्हाला सिंपल भाषेत समजून सांगितले लिओनेल रॉबिन यांचं म्हणणं आहे की ज्या तुमच्या अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनं यांचा अभ्यास करता मानवी वर्तनाचा तुम्ही जो अभ्यास करता त्याला त्यांनी अर्थशास्त्र म्हटलंय असं कोण आहे लिओनेल रॉबिन्स ठीक आहे आता तुम्ही याला कीवर्ड स्वरूपात लक्षात ठेवू शकता की तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जर काही ट्रिक वगैरे करता आली तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो त्या ठिकाणी ट्रिक करू शकता ठीक आहे आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो आता समजा आता मला या ठिकाणी हा तर बघा लिओनेल रॉबिन्स आहे असं लक्षात ठेवा की रॉबिन्स नावाची व्यक्ती जी आहे ना रॉबिन म्हणजे काय रे रॉब म्हणजे काय आपण म्हणतो ना रॉबरी म्हणजे काय एखाद्याला लुटणे असं लक्षात घ्या कोण तर लुटायला चाललाय पण त्याच्या गरजा संपतात का नाही त्याची गरज संपत नाही तो त्याच्या स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी कोणाला तरी लुटायचं काम करतोय आता ट्रिक सांगतोय बरं का तुम्हाला की हा का लुटायला होता का नाही म्हणजेच तुम्हाला ट्रिक सांगतोय की रॉबिन्स नावाचा व्यक्ती रॉब करतो म्हणजे लुटायचं काम करतोय त्याच्या गरजा काही संपत नाहीत किंवा अल्फ्रेड मार्शल तर राईट अल्फ्रेड मार्शल कसं लक्षात ठेवता येईल तुम्हाला तर बघा हा जो व्यक्ती ना मार्शल आपल्याला माहिती की तुम्ही मार्शल नावाचं एक हे ऐकलं असेल एक पदवी असते बघा राईट वेगवेगळ्या डिसिप्लिन म्हणजे युनिफॉर्म फोर्सेस मध्ये मार्शल नावाचे एक पदवी असते राईट तर मग असं लक्षात की तो लोकांचं कल्याण करण्याचं काम करतोय आणि याच्यावर फोकस काय होता की मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला काहीतरी करता येईल कौटिल्याच्या बाबतीमध्ये सांगायची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे तुम्ही एन्शियंट हिस्ट्री वगैरे मध्ये देखील ऐकले आणि ऍडम स्मिथचं आणि या दोघांमध्ये खूप सारा कनेक्शन आहे कौटिल्य आणि ऍडम स्मिथ ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक वगैरे वापरून त्या ठिकाणी ते लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर मी आता वर येतो मित्रांनो बघा पुढचं येते म्हणजे आता आपल्याला ब्रांचेस पाहिजेत बघा इकॉनॉमिक्स आपण बेसिक मिनिंग पाहिलं त्याच्यानंतर वेगळ्या थिंकरचं त्याच्यावर ओपिनियन काय हे देखील पाहिलं आता आपल्याला त्याचे ब्रांचेस पाहिजेत ठीक आहे तर एक थिंकर होते रॅग्नर फ्रिश नावाचे तर त्यांनी काय केलं इकॉनॉमिक्सचे 2 ब्रांचेस केला राईट तर रॅग्नर फ्रिश यांनी काय केलं 1933 मध्ये अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली पहिलं होतं मित्रांनो मायक्रो इकॉनॉमिक्स अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं होतं काय मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय मित्रांनो तर स्थूल म्हणजे काय तर मॅक्रो राईट अर्थशास्त्र असं त्यांनी 2 ब्रांचेस त्या ठिकाणी केलेला आहे तर मायक्रो आणि मायक्रो म्हणजे लहान आणि मॅक्रो म्हणजे काय मोठे किंवा त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये स्थूल असं म्हणूया ठीक आहे आता ह्या दोघांमधला डिफरन्स देखील तुम्हाला माहित पाहिजे कारण इन केस तुम्ही ऐकलं असेल बघा आपली जर 11वीची एनसीईआरटी तुम्ही पाहिली ना तर मॅक्रो इकॉनॉमिक्सची एनसीईआरटी वेगळी आणि मायक्रोची एनसीईआरटी वेगळी ठीक आहे तर तुम्हाला मग त्या अंदाज आला पाहिजे की नेमक्या याच्यामध्ये दिलंय काय शक्यतो मॅक्रो मधून शक्यतो तुम्हाला एक्झामला प्रश्न जास्त विचारतात मायक्रो मधून जास्त विचारत नाही आता ते का आता तुम्हाला हे प्रॉपर याचा डिफरन्स स्टडी केल्यानंतर कळेल तर बघा मॅक्रो मध्ये ना शक्यतो सगळ्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या आता मी तुम्हाला एकदम गावठी भाषेत सांगतो की एकदम ज्या मोठ्या गोष्टी इकॉनॉमिक्स मधल्या त्या सगळ्या आपण मॅक्रो मध्ये घेतो आता कसं तर बघा व्याख्या बघायची टेक्निकल डेफिनेशन काय
संपूर्ण देशामधील अर्थव्यवस्थेतील उत्पन्न, त्याच्यानंतर रोजगार, त्याच्यानंतर किंमत वाढ म्हणजे काय रे, प्राइस लेवल किंवा इन्फ्लेशन, नंतर मागणी, ठीक आहे, म्हणजे डिमांड, सप्लाय म्हणजे पुरवठा, या सगळ्या बृहत घटकांचा म्हणजे मॅक्रो फॅक्टरचा या ठिकाणी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे तुमचं स्थूल अर्थशास्त्र. येतं लक्षात. ह्याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी तुमचं नॅशनल इन्कम म्हणजे काय रे, जीडीपी, इन्कम म्हणजे काय रे, जीडीपी वगैरे, त्याच्यानंतर रोजगार म्हणजे काय रे, एम्प्लॉयमेंट वगैरे, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर किंमत वाढ म्हणजे काय, इन्फ्लेशन, ठीक आहे, इन्फ्लेशन. त्याच्यानंतर मागणी म्हणजे काय रे, डिमांड आणि सप्लाय. तर ह्या ज्या गोष्टीत मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण कशामध्ये करतोय, तर तुमच्या मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये करतोय. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढे येऊया आपण पुढच्या ह्याच्यामध्ये, काय ते म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. आता मायक्रो तुम्हाला मॅक्रो तर कळून गेला असेल, तर मायक्रो म्हणजे काय असेल रे, तर इंडिव्हिज्युअल लेवलला. आता काय करायचं आपण, मॅक्रो काय केलं होतं, मोठ्या लेवलला पाहिलं होतं, नॅशनल लेवलला पाहिलं होतं. हे जे आहे ना मायक्रो, हे आपण वैयक्तिकवर फोकस जास्त करायचं. कशावर, वैयक्तिकवर म्हणजे काय, तर इंडिव्हिज्युअल फॅक्टर जास्त फोकस करायचे, राईट. मग वैयक्तिक उपभोक्ता असेल, राईट, आणि वैयक्तिक उत्पादक असेल म्हणजे कंझ्युमर आणि प्रोड्युसर, वैयक्तिक स्वरूपामध्ये ह्या दोघांचा आपल्याला विचार कुठं करायचा रे, मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये करायचा. आला लक्षात डिफरन्स. आता पुढचा जो डिफरन्स मध्ये तो म्हणजे सुरुवात त्याच्यामध्ये कुणी केली होती, तर माल्थस नावाचा जो थिंकर होता. असं म्हणतात की एनएसए मध्ये सुरुवात केली होती मॅक्रो इकॉनॉमिक्स डेव्हलप करण्यासाठी. माल्थस लक्षात ठेवा. ते माल्थसचा लोकसंख्येवरचा सिद्धांत देखील ऐकला असेल की लोकसंख्या जी आहे ती जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढते आणि तुमचं अन्नधान्याचं उत्पादन हे अरिथमेटिक प्रोग्रेशनने वाढतं. तो वाला माल्थस लक्षात ठेवा, राईट. तर याला मायक्रो इकॉनॉमिक्सची सुरुवात केली असं मानलं जातं. आणि इकडे कोणी सुरुवात केली मायक्रोची, तर ऍडम स्मिथ नावाचा जो थिंकर आपण मागाशी पाहिला, क्लासिकल इकॉनॉमिक्स, तर त्यांनी सुरुवात केली असं मानलं जातं. त्याच्यानंतर ह्या दोघी अर्थशास्त्राचं नेमकं स्वरूप कसं आहे, तुम्हाला स्वरूप देखील माहित पाहिजे ना, राईट. तर हे जास्त मोस्टली राष्ट्रनिष्ठ म्हणजे बघा ना, आपण पाहिलं हे कसं आहे, हे मोस्टली कशाला ऍड्रेस करताय, तर तुमच्या देशाला ऍड्रेस करताय. जीडीपी, एम्प्लॉयमेंट हे कसले इंडिकेटर आहेत, आपण देशासाठी मोजतो ना रे आपण, राईट. जे आपण एखाद्या व्यक्तीचं राष्ट्रीय उत्पन्न थोडंच मोजतो, आपण त्याचं पर्सनल इन्कम मोजतो. त्यामुळे इकडे येणार नाही, ते इकडे येणार, इकडे येणार नाही, इकडे येईल. तर आपण म्हणून लक्ष ठेवा, हे स्वरूप कसं आहे, समाजनिष्ठ आहे, राष्ट्रनिष्ठ आहे. त्याच बाबतीमध्ये इकडे कसं आहे रे मित्रांनो, तर ते वस्तुनिष्ठ आहे किंवा व्यक्तिनिष्ठ आहे. म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा ते पर्सन ओरिएंटेड आहे, कारण आपण त्या पर्टिक्युलर पर्सनची त्या ठिकाणी विचारात घेत असतो. त्याचं इन्कम किती आहे, राईट, त्याचं कन्झम्पशन किती आहे, राईट, तशा पद्धतीने. नंतर सीमांत उपयोगिता म्हणजे काय मित्रांनो, तर मार्जिनल युटिलिटी किंवा मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी याच्यामध्ये याला स्थान नाही. मार्जिनल युटिलिटी वगैरे ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. आता बघा जनरली कसं असतं माहिती का, मार्जिनल म्हणजे काय, मी तुम्हाला हे जी कन्सेप्ट आहे ना, पुढे एका पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये अजून डिटेल मध्ये एक्सप्लेन करून सांगेल, कारण का तिथे ते प्रॉपर चॅप्टरच्या संदर्भात आहे, राईट. म्हणजे आपण बेरोजगारीमध्ये पाहतो किंवा अजून दुसरं काय म्हणू शकतो आपण, अजून एक पुढे कन्सेप्ट आहे तुम्हाला पब्लिक पॉलिसी वगैरे, तर त्या ठिकाणी कन्सेप्ट अजून ती चांगल्या पद्धतीने समजावून सांगेल. सध्या असं लक्षात घ्या की मार्जिनल म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सीमांत उपयोगिता, याच्यामध्ये जे अनालिसिस करतो त्याला याचं विश्लेषण आपण या ठिकाणी करू शकत नाही, कारण का, तरी आपण सगळ्यांना देतो ना, त्या वस्तू सगळ्यांना देतो, म्हणून आपण त्या ठिकाणी मार्जिनल त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटीचा किंवा उपयोगिताचा ठिकाणी विचार करत नाही. ठीक आहे, मी तुम्हाला पुढे डिटेल त्या चॅप्टरला एक्सप्लेन करून सांगणार विथ एक्झाम्पल. या ठिकाणी सध्या अशा स्वरूपात लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये खूप वेळ जाईल पुन्हा. नंतर पुढे म्हणजे सीमांत उपयोगिता या ठिकाणी लागू होते, कारण व्यक्तीनुसार त्या ठिकाणी आपल्याला काय लागतं, पैसे टाकावे लागतात, इन्व्हेस्टमेंट करावे लागते, म्हणून या ठिकाणी मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी या ठिकाणी अप्लाय होते. त्याच्यानंतर पुढचं ते म्हणजे उपयुक्तता. आता हे नेमकं आपण वापरायचं कशासाठी, तर लोकांच्या सामूहिक समस्या सोडवायच्यात मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, लोकांच्या सामूहिक समस्या सोडवायच्यात. बघा ना, लोकांना बेरोजगार आहे, म्हणजे लोक बेरोजगार आहेत, मग त्यांना आपल्याला काय द्यायचे, एम्प्लॉयमेंट द्यायचे. आला का, सामाजिक समस्या. त्याच्यानंतर लोकांची किंमत वाढली म्हणजे महागाई वाढली, मग ते आपल्याला कमी करायची. आल्या का लक्षात, सामूहिक समस्या. बाजारामध्ये मागणी वाढली पण पुरवठाच नाहीये, मग ते समस्या सॉल्व्ह करायची की नाही, आली की नाही, मग म्हणजे आपण सामूहिक समस्या सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतोय मॅक्रोच्या माध्यमातून. आणि तेच इकडं कसं मित्रांनो, आपण इकडं वैयक्तिक समस्या सॉल्व्ह करतोय. म्हणजे काय रे, एखाद्या व्यक्तीचा जो पर्सनल प्रॉब्लेम आहे, म्हणजे इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये सांगतो बरं का मी, बाकी नाही, इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये त्याचा जर काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर तो आपण या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता मग या ठिकाणी वेगवेगळ्या थिंकरचं देखील मग वेगवेगळं मत आहे. जसं आपण डेफिनेशन मध्ये मत पाहिलं ना, तसं आपण इकडे देखील त्या ठिकाणी मत पाहतो. जसं की आता कार्ल शापेरो नावाचे एक थिंकर आहेत, तर कार्ल शापेरो नेमकं काय म्हणतात बघा,
हे जे अर्थशास्त्र आहे कुठलं मॅक्रो इकॉनॉमिक्स, हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित असतं. काय म्हणते कोण बघा, हे जे अर्थशास्त्र आहे कुठलं मॅक्रो इकॉनॉमिक्स, हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धती, याच्यामध्ये कीवर्ड कुठला आहे, संपूर्ण कार्यपद्धती. कार्ल शापिरो असं यांच्या बाबतीत लक्षात घ्या. कार्ल शापिरो काय, संपूर्ण कार्यपद्धती. ठीक आहे. तर काल वरून कार्यपद्धती असं काहीतरी शॉर्टकट ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि एक हॅन्सन नावाचे थिंकर आहेत, जेल हॅन्सन, यांचं काय म्हणणं आहे, एकूण रोजगार, ठीक आहे, नंतर उत्पन्न, त्याच्यानंतर बचत, गुंतवणूक यासारख्या मोठ्या समुच्चयाचा आणि परस्पर संबंधाचा ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणजे वर्षीची डेफिनेशन आहे ना, तेच खाली त्यांनी थोडस शब्द चेंज करून सांगितले. म्हणजे जे आपण स्टँडर्ड डेफिनेशन घेतली मॅक्रो इकॉनॉमीची, तेच त्यांनी काय केलेली आहे, थोडीशी फिरून सांगितले. काय रे, रोजगार, उत्पन्न, बचत म्हणजे काय, सेव्हिंग, गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट, थोडेसे 2-3 शब्द त्यांनी एक्स्ट्रा टाकलेत. यांचा आपण अभ्यास करायचा, परस्पर संबंधाचा म्हणजे त्यांच्यामधला असलेला इंटर रिलेशनचा अभ्यास करायचा, ते म्हणजे तुमचा मॅक्रो इकॉनॉमिक्स, असं जेल हॅन्सन यांनी सांगितलंय. तर ट्रिक असं लक्षात ठेवा, यांनी खूप हँडसम पद्धतीने सगळे कीवर्ड एकत्र आणून त्याच्यामधले संबंध लावला, असं तुम्ही ट्रिक करू शकता. येतं लक्षात. तर हे होतं तुमचं मॅक्रो. आता मायक्रो मध्ये थिंकर बघा, मी तुम्हाला कम्पेअर करून सांगतो बरं का दोन्ही गोष्टी, म्हणून ते लक्षात ठेवायला इझी आहे. आता याच्यामध्ये मॉरिस डॉब नावाचे थिंकर काय म्हणतात मायक्रोच्या बाबतीमध्ये, तर अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन. सूक्ष्मदर्शी म्हणजे काय, एकदम मायक्रोस्कोपिक. मायक्रोस्कोपिक काय, तर आपण प्रत्येकाच्या घरात डॉक्युमेंट पाहतोय, म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल आपण फोकस करतोय. मायक्रोस्कोपिक स्टडी आपण त्या ठिकाणी करतोय, कशाचं, इकॉनॉमिक्सचं किंवा इकॉनॉमिक्सचं, म्हणून त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हटलंय, असं मॉरिस डॉब यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि अजून एक एपी लर्नर. एपी लर्नर काय म्हणतायत, तर सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्म दर्शकाद्वारे पाहिले जाते. तुम्ही बघा सायन्स स्टडी करत असताना लॅब मध्ये आपल्याकडे मायक्रोस्कोप होते, येतोय लक्षात तुम्हाला. तर तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये काय करायचे, खाली स्लाइड ठेवायचे आणि वरून त्याला ऑब्झर्व करायचे, सेल कशी दिसते, येतं लक्षात अशा पद्धतीने. तर याच्यामध्ये देखील असंच करायचे. हे जे लर्नर आहेत हे काय म्हणतात, आता ट्रिक लक्षात ठेवा की लर्नर म्हणजे काय रे, शिकणारा, काहीतरी शिकणारा, त्याला आपण लर्नर म्हणतो. तर हे शिकण्याचा प्रयत्न करतायत. काय प्रयत्न करतायत, इकॉनॉमिक्स शिकण्याचा प्रयत्न करतायत. मग त्या अभ्यास कसा करणार, बारीक करणार की नाही, मायक्रोस्कोप घेऊन. तर अशा पद्धतीने तुम्ही याला लक्षात ठेवू शकता, एपी लर्नर. येते लक्षात. तर अशा पद्धतीने मॅक्रो आणि मायक्रो मधला हा झाला डिफरन्स. आता समग्रलक्षी अर्थशास्त्रावर अजून देखील काही वेगवेगळ्या थिंकरचं म्हणणं आहे. आता हे सगळे थिंकर वगैरे जे आहेत ना, आपण स्टेट बोर्ड, एनसीआरटी, वायसीएमयू, राईट, अशा वेगवेगळ्या आपण जे ऑथेंटिक सोर्सेस तिथनं घेतलेत. कारण आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतात थिंकरवर, म्हणून इन केस जर फ्युचरमध्ये असा प्रश्न आला तर तुमचं चुकायला नको, राईट, त्या अँगल आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बघा गार्डनर ॲक्ल यांचं काय म्हणणं आहे, हे अर्थव्यवस्थेच्या उत्पादनाचे एकूण आकारमान, ठीक आहे, नंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार, नंतर सर्वसाधारण किंमत पातळी यासह देशाच्या संसाधनाचा वापर किती मर्यादेपर्यंत करता येतो यासारख्या चलांची, चल म्हणजे काय रे, व्हेरिएबल, याच्या संदर्भात असते. येते लक्षात. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. कीवर्ड म्हणजे डेफिनेशन त्याला थोडंसं फिरवलंय. गार्डनर ॲक्ल यांचं काय म्हणणं आहे, हे बघा पुन्हा हे सगळे आपण मॅक्रोचं पाहतोय. काय काय, उत्पादनाचे एकूण आकारमान म्हणजे काय रे, व्हॉल्यूम, ओव्हरऑल साईज, व्हॉल्यूम किंवा साईज म्हणू शकतो, आकारमान. नंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा आकार म्हणजे काय, इन्कम. आणि सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे काय, किंमत पातळी म्हणजे काय, प्राइस लेवल. ह्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करतोय, असं गार्डनर ॲक्ल यांचं म्हणणं आहे. नंतर पॉल सॅम्युएल्सन यांचं काय म्हणणं आहे बघा. पॉल सॅम्युएल्सन काय म्हणतात, स्थूल अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. संपूर्ण, लक्षात ठेवा. सॅम्युएल्सन ना मग असं काहीतरी करताय, सॅम्युएल्सन हे संपूर्ण कार्यपद्धतीबद्दल बोलत आहे. फक्त कीवर्ड लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावर क्वेश्चन येईलच, म्हणजे दरवर्षी येतो असं नाही, कधीतरी येऊ शकतो, तर चुकायला नको म्हणून आपण या ठिकाणी थिंकर देखील घेत आहोत. तर ती म्हणाल की सर हे काय, म्हणजे तुम्ही काय शिकवताय, असं नको व्हायला. तर थिंकर आपल्याला बेसिक कन्सेप्ट मध्ये क्लिअर करणं गरजेचं आहे. पुढे काही चॅप्टर मध्ये थिंकर येणारच आहेत, पण ह्या चॅप्टर मधले जे बेसिक थिंकर आहेत ते देणे देखील सध्याच्या कंडिशन मध्ये गरजेचं आहे, जेणेकरून फ्युचर मध्ये प्रश्न आला तर तुमचं चुकायला नको. नंतर स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवण्याच्या धोरणांची चर्चा करणारं शास्त्र आहे. आता बघा केन्स काय म्हणते, जेएम केन्स हा एकाचा खूप फेवरेट थिंकर आहे बरं का. जेएम केन्स, जॉन मायनार्ड केन्स, जॉन मायनार्ड केन्स, मी शॉर्ट पण दिला होता, राईट. तर हा खूप फेमस थिंकर आहे आयोगाचा. याचं काय म्हणणं आहे, ही तुमचं आर्थिक समस्या सोडवण्यावर फोकस करते. जे काही लोकांच्या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर सॉल्व्ह करण्याचं, सोल्युशन देण्याचं काम कोण करतंय, तुमचं मायक्रो इकॉनॉमिक्स करतंय, असं तुम्ही सांगू शकता. नंतर आहे रॅगन आणि थॉमस, राईट.
तर रॅगन थॉमस यांचं काय म्हणणं आहे, स्थूल अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राची अशी शाखा आहे त्याच्यामध्ये एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक आणि राष्ट्रीय उत्पन्न यासारख्या मोठ्या संकल्पना समावेश होतो. म्हणजे बघा पाठीमागे आपण एक पाहिलं होतं मागच्या स्लाइड मध्ये त्यांनी जवळपास सिमिलर डेफिनेशन दिली का नाही बघा, तुम्हाला पुन्हा दाखवतो. राईट, हे बघा हे जे आहेत हॅन्सन, राईट हॅन्सन यांचं काय म्हणणं होतं, तेच म्हणणं होतं ना, त्याच पद्धतीने सिमिलर डेफिनेशन दिलेले कोण, रॅगन आणि थॉमस यांनी. येतं लक्षात. नंतर पुढचं केनेथ बोल्डिंग यांचं काय म्हणणं आहे, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकांचा अभ्यास न करता या मोठ्या समुच्चयात्मक बाबींचा विचार करते आणि व्यक्तिगत उत्पन्नाऐवजी काय करते, तर राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करते. येतं लक्षात. तर अशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावर फोकस केलेला आहे. म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी फोकस नाही करायचा, वैयक्तिक म्हणजे व्यक्तिगत उत्पन्नावर फोकस नाही करायचा, तर तुम्ही कशावर फोकस करायचा, तर मॅक्रो इंडिकेटरवर फोकस करायचा. येतं लक्षात. तर मॅक्रो तुम्हाला सांगितलं मी, नॅशनल इन्कम, एम्प्लॉयमेंट, प्राइस लेवल किंवा इन्फ्लेशन, डिमांड, सप्लाय, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, ह्या सगळ्या गोष्टी ना मॅक्रो इंडिकेटर्स लक्षात घ्या इकॉनॉमीची. तुम्हाला हे 4-5 कीवर्ड जर लक्षात असेल ना तरी तुम्हाला ते लक्षात राहायला इझी किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करायला इझी होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण इकॉनॉमिकचे काय बेसिक थिंकर पाहिले. ठीक आहे. आता याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक या ठिकाणी चालू होतोय, तो म्हणजे काय, तर आर्थिक क्रिया. आर्थिक क्रिया म्हणजे काय, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज. तर आर्थिक क्रिया म्हणजे काय, आपण वेगवेगळ्या पद्धतीचे क्रिया असतात बघा. जनरली शक्यतो 4 प्रकारचे क्रिया असतात बघा. कुठली गोष्ट आपण काय करतो रे, सगळ्यात पहिल्यांदा प्रोड्यूस करतो, म्हणजे काय, त्याचं उत्पादन करतो, बरोबर ना. आपण एखाद्या गोष्टीचं उत्पादन घेतो, नंतर काय करतो मित्रांनो, त्याचं वितरण करतो, बरोबर. एखादी गोष्ट तयार केली त्याचं वितरण करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. आता त्याचं आपण प्रॉपर एक्सप्लेनेशन पाहणार आहे. आणि पुढे जाऊन ह्या वस्तू ज्यावेळेस वितरण करतो ते कोणतरी खरेदी करणार आहे, मग त्याच्यामध्ये काय होतं, ते एक्सचेंज होतं, देवाणघेवाण होते, त्याला आपण विनिमय म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी ज्यांनी कुणी वस्तू घेतल्यात तो काय करणार आहे, तो कंझ्युम करणार, म्हणजे काय करणार, त्याचा उपभोग घेणार. राईट ना. समजा मार्केटमध्ये बिस्किट तयार झाले म्हणजे प्रोड्यूस झाले, ते मार्केटिंग चेन मधून खाली वितरित होणार, रिटेलर कडे आल्यानंतर तो काय करणार, दुकानदार काय करणार, कस्टमरला देणार, त्याच्याकडनं 10 रुपये घेणार आणि त्या कस्टमरला बिस्किट पुढे देणार. आणि उपभोग म्हणजे काय रे, ज्यांनी कस्टमरने घेतलाय तो बिस्किट खाणार. आलं का लक्षात. मी तुम्हाला एक्झाम्पल द्वारे पण का सांगतोय, तुम्हाला ह्या गोष्टी तुमच्या डेली लाईफशी तेवढं कनेक्ट करायला मित्रांनो, तेवढं इकॉनॉमिक्स इझी होऊन जाईल. राईट. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो की त्यांनी कुठून इकॉनॉमिक्स शिकलेलं असतं की त्यांनी प्रॉपर तुम्हाला एकदम टेक्निकल भाषेत समजावून सांगितलेलं असतं. मग प्रॉब्लेम काय होतो, तुम्हाला जर डेली लाईफ कनेक्ट जर तुम्ही केलंच नाही तर तुम्हाला इकॉनॉमिक्स समजणारच नाही. येत्या लक्षात. म्हणून तुम्ही इकॉनॉमिक डेली लाईफला कनेक्ट करा, तर तुम्हाला ते समजायला इझी आहे. तर बघा, उत्पादन म्हणजे काय, उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पादन. राईट. म्हणजे आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांचं आपण उत्पादन करतोय. राईट. त्याला म्हणतात उपयोगिता. मग अशा कुठल्या गोष्टी, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, वस्तू सेवा सगळ्या आपल्याला उपयोगित असलेल्या गोष्टी आहेत ना. राईट. ज्याचा आपल्याला काहीतरी उपयोग होणार आहे, ते सगळं आपण त्याला काय म्हणतो रे, उत्पादन म्हणतो. म्हणजे एखाद्या गोष्टीची निर्मिती करणं म्हणजे आपण काय त्याला काय म्हणतो, उत्पादन म्हणतो. आणि याच्यामध्ये कुठले 4 महत्वाचे फॅक्टर आहेत, तर बघा, श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजक, याच्या महत्वाचे 4 फॅक्टर आहेत. हे पाठ करून ठेवा. कुठले 4, भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजक. म्हणजे काय, लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेनर. हे सगळे कशाचे फॅक्टर्स आहेत, तुमचे प्रोडक्शनचे फॅक्टर आहेत. हे 4 फॅक्टर पाठ करून ठेवा. हे पाठ करायचे मग गरज नाही असेल तुम्हाला, ते कॉमर्स एससी लक्षात राहतील. नंतर वितरण म्हणजे काय, आता जे आपण प्रोड्यूस केलं त्यांना आपण वितरण करायचं ना. आता तुम्हाला मी बिस्किटचं एक्झाम्पल सांगितलं. राईट. आता वितरण करत असताना विचार करा, तुम्ही ज्यावेळेस वितरण करता, हे जे लोक प्रोडक्शन वाले होते ना, कोण कोण रे, लँड होतो. तर लँडवर काय भेटेल मला, लँडला भेटेल लक्षात घ्या खंड. म्हणजे मला त्या जमिनीबद्दल काय भेटेल, जमीन मी समजा प्रोडक्शन साठी वापरलेली, मला त्याच्यावर भेटेल रेंट, म्हणजे काय भेटेल रे, त्याचं भाडं भेटेल. नंतर श्रम, जे देखील कामगार काम करतोय त्याला काय भेटेल रे, वेज म्हणजे काय, पगार भेटेल. पगार पाणी भेटणार का नाही त्याला. राईट. त्याच्यानंतर त्याला नफा कोणाला भेटेल रे, ज्याने कोणी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली ना, बरोबर ना. आपण म्हणतो की कुठेतरी मी पैसे गुंतवलेत. राईट. मग त्या गुंतवणाऱ्याला काय भेटणार त्या ठिकाणी, नफा. राईट. म्हणजे प्रॉफिट. कॅपिटलवर काय भेटणार, तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली त्याला प्रॉफिट. आणि सगळ्यात शेवटी मी थोडस सांगताना गडबड केली, व्याज, त्याला काय भेटणार, व्याज. कॅपिटल काय भेटेल त्याला, इन्व्हेस्टमेंट झाली ना, त्याला काय भेटणार त्या ठिकाणी, त्याला भेटणार त्या ठिकाणी इंटरेस्ट किंवा व्याज. आणि सगळ्यात शेवटी तुमचा नफा कोणाला भेटणार, प्रॉफिट, तर एंटरप्रेनरला. हे बघा पुन्हा सांगतो, 4 घटक तुम्हाला कळले प्रोडक्शनचे. काय, तुमचं भूमीच्या बदल्यात, भूमी म्हणजे काय, जमिनीवर काय भेटणार तुम्हाला, रेंट भेटणार का नाही, जमीन तुम्ही रेंटने भाड्याने दिली. दुसरी गोष्ट श्रम, ज्या ठिकाणी ते कामगार काम करतायत त्यांना काय भेटणार, मोबदला म्हणून.
वेज भेटेल ना, वेज म्हणजे त्याला काय भेटणार, त्याची मजुरी भेटेल, त्याला पगार भेटेल. तिसरी गोष्ट कोणी कॅपिटल, त्या ठिकाणी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, त्या ठिकाणी त्याच्यावर काय भेटणार, इंटरेस्ट भेटणार आणि त्याचं व्याज भेटणार त्याला, राईट. म्हणजे भांडवल झालं. आणि सगळ्यात शेवटी संयोजक म्हणजे आंतरप्रेनर, जो कोणी त्या ठिकाणी कॅपिटलिस्ट व्यक्ती आहे, कारखानदार आहे, त्यांनी त्याचं डोकं लावलं ना, आपण त्याला आंतरप्रेनर म्हणूया, राईट, टेक्निकल भाषेमध्ये. ह्या आंतरप्रेनरला त्याचा काय भेटणार, नफा भेटणार, बरोबर ना, नफा भेटणार. जर समजा अंबानी घ्या, अदानी घ्या, त्यांनी जे प्रोड्यूस केलंय त्यांना डोकं वापरल्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे की नाही. दिवसाला समजा 1000 कोटी रुपये त्यांचा नफा झाला, तर झाला त्यांचा काय, नफा, राईट. हे झाल्या गोष्टी तुमच्या वितरणाच्या बाबतीमध्ये. पुढचं विनिमय. विनिमय म्हणजे काय, वस्तू देवाणघेवाण करताना आपण ज्या गोष्टी करतो ना, बघा, विनिमय म्हणजे काय रे, वस्तूंची देवाणघेवाण, वस्तूच नाही तर सेवा देखील त्याच्यामध्ये येतात. वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी एक्सचेंज म्हणजे विनिमय म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी उपभोग. तुम्हाला आता बिस्किटाचं एक्झाम्पल दिले. माणूस खातो का नाही काही गोष्टी, गरजा पूर्ण करण्यासाठी जे काय वस्तू सेवांचा वापर करतो. फक्त वस्तूच नव्हे, सेवा देखील येतात. सेवा म्हणजे काय, समजा मी आता टीचिंग करतोय, तुम्ही ते कन्झ्युम करताय ना, तुम्ही ऐकते लेक्चर डोक्यात घेताय म्हणजे कन्झ्युम करताय, लक्षात ठेवा. म्हणजे हे देखील त्याच्यामध्ये येतो, उपभोगामध्ये ते येतं. ठीक आहे. तर हे आलं लक्षात. 4 तुम्हाला कशाचे रे, हे आर्थिक क्रियेमधले वेगवेगळे 4 वेगवेगळ्या क्रिया आहेत आणि ह्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात बेसिक कन्सेप्टच्या अँगलने. आता पुढे आपल्याला काही गोष्टी अजून महत्वाच्या पाहिजेत, ते म्हणजे काही महत्वाचे कन्सेप्ट. पहिली तुमची गरज. आता गरज म्हणजे काय, कन्सेप्ट वगैरे आहेत मित्रांनो, आपण स्टेट बोर्ड मधून घेतलेलं आहे, जेणेकरून कसं इनकेस स्टेट बोर्ड डायरेक्ट प्रश्न आला तर तुमचं चुकायला नको. तर बघा, गरज म्हणजे काय, अर्थशास्त्राच्या दृष्टीने तर गरज म्हणजे सांगायचं झालं तर समाधानाच्या अभावाची जाणीव. विचार करा ना, मला एखाद्या गोष्टीची गरज आहे, गरज का पडली, ती गोष्ट माझ्याकडे नाही ना, येते लक्षात. म्हणजे काय, तर मला जाणीव झाली की मला त्या गोष्टी पाहिजे आणि माझ्याकडे त्या गोष्टीचा अभाव आहे, येते लक्षात. समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय किंवा नीड होय, असं आपण टेक्निकल भाषेमध्ये बोलतो. आता गरजा नेमकं वाढतात का, माणसाच्या गरजा का वाढतात बरं. पहिली गोष्ट म्हणजे होतं कसं, नवीन नवीन शोध लागतात, आपल्याला माहिती. पहिलं बघा, लोक आपले कीबोर्डवाला मोबाईल वापरायचे, नंतर काय झाले, आता काय झालंय आपल्याला माहिती, स्मार्टफोन आलाय. अजून काही दिवसांनी ते एकदम इनविजिबल फोन असेल, तुम्ही बघा ते हॉलिवूड मूवी मध्ये पाहिलं असेल, ती ऑटोमॅटिक अशी स्क्रीन दिसते, ओपन होते, हवेतल्या हवेतच बटन दाबले जातात, राईट. मग अशा पद्धतीचे फोन देखील येऊ शकतात, म्हणजे आलेले आहेत वेस्टर्न कंट्रीमध्ये, आपल्याकडे अजून आले का माहित नाही मला. तर मग नवीन शोध आणि नवीन प्रवर्तन म्हणजे इनोव्हेशन मुळे काय होतं रे, राहणीमानाच्या दर्जा सुधारण्याची आपली इच्छा असते. आपल्याला वाटतं ना, मी काय सायकल वापरते, मी लोक गाड्याने चालले, विमानाने चालले, मी अजून सायकलवर चाललोय, कमी पाय चाललोय. मग मी काय केलं, पायच्या जागी सायकल आणली, सायकलची जागी टू व्हीलर आणली, टू व्हीलरच्या जागी थ्री व्हीलर, सॉरी फोर व्हीलर आणली, फोर व्हीलरच्या जागी मी विमानाने गेलो, असा प्रकार. तुम्हाला राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा होते. तुम्हाला मी फोनचं एक्झाम्पल सांगितलं. आणि लोकसंख्येमध्ये झालेली वाढ, राईट. आता माणसाची गरजा वाढते का, आता लोकसंख्येची एवढी वाढ झाली, सगळ्यांच्याच गरजा वाढल्या, याचं लक्षात. हे 2 फॅक्टर आहेत जेणेकरून तुमच्या गरजा वाढतात. आता गरजांची काही वैशिष्ट्य देखील आहेत. त्या गरजांचा वैशिष्ट्याचा जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला मित्रांनो तुम्हाला, तर ते अंदाज येईल आपल्या माणसाच्या गरजा कशा आहेत रे. पहिली गोष्ट म्हणजे लिमिटेड आहेत का नाही, लगेच दुसरी येते लक्षात. म्हणजे मला आता समजा मी साधा 10,000चा फोन घेतला आणि मला दुसरीकडे एक भारी फोन दिसला, अरे कुठला फोन आहे बघू बरं, 5G का, कॅमेरा लय भारी बरं, काय 50 मेगापिक्सल आहे, सेल्फी कॅमेरा किती भारी, वाव. मग तुम्ही कसं तुमच्या गरजा वाढत जातात ना, येते लक्षात. म्हणजे समजा तुमच्याकडे नॉर्मल साधी टू व्हीलर असेल, ऍक्टिवा गाडी समजा, आणि दुसरीने एकदम स्पोर्ट बाईक एकदम बुम 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 करून तुमच्या शेजारून गेला, तुम्हाला कसं वाटतं, अरे यार माझ्याकडे पण अशी गाडी पाहिजे, राईट. तशा पद्धतीने म्हणजे माणसाच्या गरजा कशा आहेत, अमर्यादित आहेत. एक गरज झाली, एक पूर्ण झाली गेली की दुसरी निर्माण होते. झालं. पुढचे पुनरुत्तरे असतात. म्हणजे काय, म्हणजे काय याच्या गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात. एक्झाम्पल घ्या, तुम्ही आता जेवले, जेवण करणं हे काय, तुम्ही खाल्लं ना, बरोबर, तुमची गरज पूर्ण केली ना, बरोबर. आता मला सांगा, तुम्ही आता जेवले, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला संध्याकाळी जेवायचं नाही. तुम्ही दुपारी जेवले तर तुम्हाला संध्याकाळी जेवा लागणारच ना. हा, तुम्ही उपोषण करता असाल तर गोष्ट वेगळी आहे, तर तुमचा उपवास आहे ही गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही 5 वाजले की तुम्हाला चहाची तलब होती, म्हणजे काय, तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या गरजा निर्माण होतात. म्हणून आपण त्याला काय म्हटलंय, दे आर रिकरिंग, म्हणजे काय, पुन्हा 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 उद्भवतात. आले लक्षात. म्हणजे पहिले अमर्यादित आहेत, ते संपणाऱ्या नाहीत, पुन्हा पुन्हा उद्भवतात, नंतर त्या वयानुसार बदलतात, बरोबर का. आता वयानुसार बघा, लहान मुलगा असेल त्याला काय लागतं रे, खेळायला घोडागाडी लागते, बरोबर, काय असेल ते, त्याला रिमोटची गाडी लागते, बावला लागतो, बावली लागते, राईट. लहान मुलाला ह्या गोष्टी लागतात. ते जर तरुण असेल तर त्याला मोबाईल लागतो, त्याला बाईक लागते, त्याला इंटरनेट लागते, राईट. म्हणजे त्याला प्रत्येक व्यक्तीच्या गरजा त्याच्या वयानुसार बदलतात. असं कधी झालंय का,
लहान मुलगा बोललाय आता मला लग्न करायचंय, म्हणजे लहान म्हणजे लहान बाळ, असं कधी होतं का? नाही ना. प्रत्येक व्यक्तीच्या त्या वयानुसार गरजा चेंज होतात. हा, असं होऊ शकतं बरं का की एखाद्या व्यक्तीचं जर समजा तो मानसिकरित्या जर अस्थिर असेल, म्हणजे वेडा असेल, तर त्याच्या बाबतीमध्ये ही कॅटेगरी लागू होत नाही. त्याच्या बाबतीत ते होऊ शकतं की ते मोठा असून पण त्याला खेळणे आवडू शकतात. मी नॉर्मल व्यक्तीचं सांगत आहे, राईट. तर वयानुसार ह्या बदलतात. काय रे, गरजा बदलतात. नंतर लिंग भेदानुसार बदलतात. ठीक आहे, लिंग भेदानुसार या बदलतात. आता तुमच्यापैकी जे कोणी वर्कबुक मी मध्ये सांगतोय, तुमच्यापैकी जे कोणी वर्कबुक समोर ठेवून लेक्चर पाहत असेल ना, तुम्हाला यातले कीवर्ड लिहायचे बरं. मी सांगणार नाही तुम्हाला, हे समोर पीपीटी आहे, तुम्हाला ते लेक्चर बघून त्या ठिकाणी काय करायचं आहे, वर्कबुक फिल करायचे आहे. मी तुम्हाला समजावताना एकदम असं ऍज इट इज वाचून दाखवण्यासारखं शिकवत नाही, मला तर आवडत पण नाही. मी तुम्हाला प्रॉपर एक्झाम्पल घेऊन समजावून सांगतोय. पण त्यांना आता तुम्ही वर्कबुक भरायचं विसरू नका. येत्या लक्षात, हे मुद्दाम रिमाइंडर देतोय. पुढचं लिंग भेदानुसार बदल, बरोबर ना. स्त्रियांच्या गरजा वेगळ्या, पुरुषांची वेगळ्या. हा, काही कॉमन असतील, पण स्त्रियांना काय आवडतंय? मेकअप करायला आवडतं का नाही? येस. पाणीपुरी काय आवडते का नाही? येस. असं की पुरुषांना आवडते, पुरुषांना पण आवडते ना. पण मी काय सांगतो, इन जनरल तुम्ही प्रत्येक स्त्रीची पुरुषाची गरज वेगळी असू शकते ना. स्त्रियांना बांगड्या घालायला आवडतात, पुरुषांना आवडतात का? हा, काही एक्स्ट्रा कॅटेगरीचे पण असतात पुरुष, त्यांची गोष्ट वेगळी, तुम्ही त्यांना सांगत नाही. नॉर्मल स्त्रियांना काय आवडतं? बांगड्या, साडी, ड्रेस, काय म्हणतो आपण स्टायलिश प्रकारचे सँडल्स, राईट. ह्या गोष्टी आहेत का स्त्रियांच्या बाबतीमध्ये? पुरुषाच्या बाबतीमध्ये काय? शक्यतो पुरुषांना काय म्हणतात त्याला, आपण आता तुम्ही असं म्हणाल की सर सर खूपच नॅरो माइंडेड विचार करतात. हे मी जे इकॉनॉमिक अँगल सांगते मित्रांनो, असं समजू नका आपण तसं, आपण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहोत, आपल्याला माहितीये की आपण एवढा नॅरो माइंडेड विचार करत नाही. पण तुम्हाला समजून येण्यासाठी मी काही एक्झाम्पल देत आहे, येतं लक्षात. तर असं म्हणू नका की सर एवढा नॅरो माइंडेड कसा. तर असं नाही की काय म्हणू शकतात स्त्रिया टी शर्ट घालत नाही, काय घालतात ना, पण स्त्रियांचे टी शर्ट वेगळे असतात का नाही? राईट. हा, काही युनिसेक्स टी शर्ट पण असतात, पण स्त्रियांचा त्यांच्या आकारानुसार त्यांचे टी शर्टचं काही कॅटेगरी वेगळी असते, पुरुषांचं कपड्यांचं कॅटेगरी वेगळी असते, राईट. तशा पद्धतीने लिंग भेदानुसार तुमच्या गरजा बदलतात. नंतर पसंती क्रमानुसार बदलतात, बरोबर ना. आता मला सांगा, व्यक्तीची आवड निवड, एखाद्याला पुस्तक वाचायला आवडतात, मग तो पुस्तकच घेत राहील, राईट. एखाद्याला खायला आवडतं, नुसतं खातच राहील, राईट. असं कधी होतं का? नाही नाही, मी चला आता पुस्तक वाचून बघतो. ते कधीतरी होऊ शकतं. म्हणजे काय, तुम्हाला एखादी गोष्ट जर तुमचा जर क्रम असतो, म्हणजे काय म्हणतो आपण पसंती क्रम. आपण बघा, कुठे खायला गेलो आपण मित्राबरोबर, आपण काय म्हणतो, रे तुला काय खायचंय, वडापाव खायचं का समोसा खायचंय? दोन नाही मला वडापाव दे, मला समोसा नाही आवडत. येतं लक्षात. त्या चहा प्यायला गेली, तो काय म्हणतो, का रे तुला अद्रकचा पाहिजे का साधा पाहिजे? तो म्हणतो नाही मला अद्रकचा पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगळा आहे की नाही मित्रांनो, पसंतीक्रम वेगळा आहे. नंतर हवामानानुसार बदलतात. आता साधं घ्या, आता सध्या पावसाळा चालू आहे, पावसानुसार आपल्याला काय लागतं रे? छत्री लागते का नाही? बरोबर. रेनकोट लागते का नाही? येस. नंतर पायामध्ये घालायला क्रॉक्स लागतात, कारण का चपला आजकाल भेदायला लागतात. आता आमच्या काळात म्हणजे मी लहान होतो आमच्याकडे असं क्रॉक्स वगैरे असा प्रकार नव्हता. आता क्रॉक्स सारखी कन्सेप्ट आहे, म्हणजे चपला भिजू नये. ठीक आहे, त्यावेळेस कदाचित असतील देखील क्रॉक्स, पण त्याचं नाव वेगळं असेल. म्हणजे तुमच्या हवामानानुसार तुमच्या गरजा बदलल्या का नाही, येतं लक्षात. एक्झाम्पल तुम्हाला कळलं का? नंतर हे संस्कृतीनुसार बदलतात. आता बघा, सण उत्सवानुसार तुमच्या खाण्यापिण्याच्या पद्धती देखील बदलतात, राईट. म्हणजे समजा कुणी धोती कुर्ता घालतंय, कुणी पॅन्ट घालतंय, राईट. म्हणजे बघा, जर तुम्ही ऑफिसमध्ये जाताय तर तुम्ही बरमुडावर जाणार आहे का? राईट. तुम्हाला प्रॉपर तो युनिफॉर्म घालून जावं लागेल का नाही? ऍटलीस्ट पॅन्ट शर्ट तर घालून जावं लागेल, राईट. किंवा स्त्रिया असते त्यांना एक तर प्रॉपर ऑफिशियल सूट असेल किंवा त्यांचं प्रॉपर सलवार सूट जे काय असेल ते त्यांना प्रॉपर पेहरा करावा लागतो. संस्कृतीनुसार, तिथल्या तुमच्या जॉबनुसार तुमच्या गरजा त्या ठिकाणी चेंज होत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतो म्हणजे वस्तू आणि सेवा. आता पुढच्या काय महत्वाच्या कन्सेप्ट आहेत म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे वस्तू आणि सेवा. आता वस्तू म्हणजे काय मित्रांनो, ज्या घटकाद्वारे मानवी गरजा पूर्ण केली जाते त्याला वस्तू म्हणतात. एक ठिकाणी काय राहिले का नाही? हा, तर काय रे, वस्तू म्हणजे काय? ज्या घटकाद्वारे मानवी गरजा पूर्ण केल्या जातात त्याला आपण काय म्हणतो, वस्तू म्हणतात. आता वस्तूंचं एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, त्याला भौतिक अस्तित्व असतं. भौतिक अस्तित्व म्हणजे काय? त्याला मी प्रॉपर हात लावून पाहू शकतो. आता समजा पेन आहे, राईट. याला हात लावला नाही, पकडलं मला कळतंय का नाही, फील होतंय का नाही? राईट. ही काय आहे? वस्तू आहे प्रॉपर. जसं की पेन, वही, मोबाईल, कार दिसतंय का ना तुम्हाला? दिसतंय पण आणि फील पण होतं तुम्ही, त्याला भौतिक स्वतःचं अस्तित्व आहे. पण सेवांचं कसं माहिती का? सेवा ह्या तुमच्या गरजा भागवतात, पण यांना भौतिक अस्तित्व नसतं मित्रांनो. एक्झाम्पल घ्या, आता समजा मी तुम्हाला टीचिंग करतोय, हे टीचिंग तुम्ही असं उचलून कुठे ठेवू शकता का? ती मोबाईलची गोष्ट करत नाही मी, मोबाईल मध्ये लेक्चर आहे, गोष्ट आहे, बरोबर आहे. पण मोबाईल ही वेगळी वस्तू आहे. लेक्चर कुठे तुमचे ऑनलाईन आहेत ना, ते तुम्हाला डोळ्याला दिसतंय का? तुम्ही उचलून ठेवू शकता का? समजा मला पेन पाठवायचा आहे,
मी असा विचार केला की हा ओम भट स्वाहा पेन हा इथून डायरेक्ट मुंबईला जाऊ द्या, माझा मित्र आहे तर मुंबईला जाऊ द्या, असं कधी होईल का? नाही होणार ना. मला हे प्रॉपर पार्सल करून पाठवावं लागेल, राईट? तसं सेवांचं आहे का? समजा मी एखादा माझा ऑनलाईन लेक्चर आहे आणि समजा मला मुंबईच्या एखाद्या विद्यार्थ्याला लेक्चर द्यायचंय, मी काय करणार, त्याला म्हणेल भाई तू ऍप डाउनलोड कर, ऍप वरून तू ऍक्सेस घेऊन टाक. येत्या लक्षात? म्हणजे काय, सेवा यांना भौतिक असतो तर नसतं मित्रांनो. त्याच्यामध्ये काय येते, तुमचं शिक्षकांचे टीचिंग येत आहे, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द सर्व्हिसेस ज्या आहेत ना, शिक्षकाचं टीचिंग असेल, डॉक्टरचं कन्सल्टेशन असेल, सॉफ्टवेअर सर्व्हिस असेल, ह्या ज्या गोष्टी तर मित्रांनो, वकिलांचा सल्ला असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. कशामध्ये? सर्व्हिसमध्ये. येतं लक्षात? पुढचे मूल्य. आता पुढचे मूल्य आहे ना, हे दोन प्रकारचे असतात. म्हणजे काय, व्हॅल्यू. आता व्हॅल्यू जे आहे ना, दोन प्रकारचे असते. एक असते तुमची व्हॅल्यू इन यूज, ठीक आहे, आणि दुसरं असतं तुमचं व्हॅल्यू इन एक्सचेंज. आता मी तुम्हाला प्रॉपर एक्झाम्पल देऊन सांगणार आहे. पहिले असतं तुमचं उपयोगिता मूल्य, म्हणजे काय रे, व्हॅल्यू इन यूज, आणि दुसरं असतं तुमचं व्हॅल्यू इन एक्सचेंज. आता तुम्हाला एक्झाम्पल दिल्यानंतर चांगली गोष्ट लक्षात येईल. याचा आधी तुम्हाला मी टेक्निकल भाषेमध्ये मिनिंग सांगतो. उपयोगिता मूल्य म्हणजे काय, बघा, त्या वस्तूचं माणसाला म्हणजे मानवाला असणारी उपयुक्तता, माणसाला त्याची काय गरज आहे, नेमकं त्याचा उपयोग काय, एक्झॅक्टली गरजेवरती याची उपयुक्त काय, तर याच्याकडे महत्वाचं आहे. ठीक आहे, तर बघा एक्झाम्पल आपण घेऊया. समजा सूर्यप्रकाश हवा आहे. आता मला सांगा, यांची उपयोगिता आपल्याला कशी रे, अनलिमिटेड ना, त्यांच्याशिवाय आपण जगू शकतो का? नाही. सूर्यप्रकाश आपल्याला लागतोय, हवा आपल्याला लागते, राईट? यांचं मूल्य कसं रे, अनलिमिटेड आहे, राईट? यांचं उपयुक्त मूल्य कसं आहे, अनलिमिटेड आहे. पण दुसरं एक असं ते म्हणजे एखादी वस्तू अशी असती की त्याच्या बदल्यात मिळणारी जी वस्तू असते ना, त्याच्या बदल्यात मिळणारं जे काही तुम्हाला मोल आहे ते लिमिटेड असतं. एक्झाम्पल घ्या, तुमच्याकडे हिरा आहे, हिरा. आता बघा, हिऱ्याचं जे आहे ना एक्सचेंज व्हॅल्यू, राईट, एक्सचेंज व्हॅल्यू कशी रे, ही खूप जास्त आहे, ठीक आहे. पण मला सांगा, तुम्ही हिरा खाऊ शकता का? नाही ना. येत्या लक्षात? म्हणजे ह्या गोष्टी तुमचा हिरा, सोनं, नाणं, पैसा, हे जे आहेत ना, आपण व्हॅल्यू एक्सचेंज म्हणतो. आपण ते बघा ना, एक्सचेंज करतो ना दुकानात जाऊन, मोडायचे काम करतो ना. पण तेच तुम्ही जर हवान सूर्य घेऊन जाणार का दुकानामध्ये, साहेब ही थोडी डबाभर हवा घ्या आणि मला 1,000 रुपये द्या, उसने द्या, तो तुम्हाला हकलून बाहेर काढेल, राईट? असं नका करू. तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, व्हॅल्यू यूज, राईट? म्हणजे काय, यांची मानवाला नेमकं काय उपयुक्तता आहे का नाही, हवा पाणी, पाणी पाणी याच्यात बघू शकतो, सूर्य, हवा पाणी, याची उपयुक्तता आहे. पण ते जर एखादी वस्तू असेल, हिरा, सोना, नाणं, राईट, यांची काय, तर याला आपण व्हॅल्यू एक्सचेंज, आपण काय एक्सचेंज करू शकतो. याला म्हणतात विनिमय मूल्य. उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य, एक्झाम्पलवर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचे संपत्ती. संपत्ती आपल्याला पुढचा टॉपिक पाहिजे, राईट? आता संपत्ती म्हणजे काय रे, संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असतं बरं का, आणि ज्या वस्तूची आपण देवाणघेवाण करू शकतो त्याला आपण म्हणतो संपत्ती. पहिली गोष्ट म्हणजे बाजार मूल्य पाहिजे आणि त्याची देवाणघेवाण करता येता पाहिजे. हे दोन क्रायटेरिया सॅटिस्फाय झाले तर आपण त्याला संपत्ती म्हणतो. आता एक्झाम्पल तर आपल्याकडे भरपूर आहे. एक्झाम्पल घ्या, घर, गाडी, बंगला, हे काय प्रकारची तुमची संपत्ती ना, बरोबर ना? कारण का, त्याला मूल्य आहे का नाही. गाडी भाई विकायला काढली तर तुमची 4 व्हीलर गाडी 10 लाखाची घेतली, 1 वर्षभर जरी आपले जरी निमान 4-5 लाख रुपये देतील चांगल्या कंडिशन मध्ये असेल तर. देवाणघेवाण का आपण देवाणघेवाण करतो ना, विकतो का नाही बरोबर वस्तू, राईट? म्हणजे याचे वैशिष्ट्य काय, तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं उपयोगिता, म्हणजे गरज भागवण्याची क्षमता आहे का त्याच्यामध्ये. तर हो, घर काय करते, माझं राहण्याची गरज भागवते. गाडी काय करते, माझी प्रवासाची गरज भागवते. नंतर पुढचे दुर्मिळता. दुर्मिळता म्हणजे काय, पुरवठा जो आहे ना त्या वस्तूचा मागणीच्या तुलनेमध्ये मर्यादित असा. म्हणजे बघा, तुम्ही ऐकलं असेल की सण सुद्धा आला की गाड्यांची जे सप्लाय असतो लिमिटेड होतो. तुम्ही समजा गाडी बुक केली तर तिथला हे काय सांगतो आपल्याला शोरूम वाला, की नाही नाही सध्या तुम्हाला गुढीपाडवाला गाडी नाही मिळू शकत, सध्या खूप शॉर्टेज आहे गाडीचं किंवा खूप लोकांनी बुक केलेत. म्हणजे काय, पुरवठा हा आहे ना मागण्याच्या तुलनेत लिमिटेड असतो. किंवा ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन हवेत भरपूर आहे पण सिलेंडरचं लिमिटेड आहेत ना, कारण त्याला प्रोसेसिंग करावं लागतंय, सिलेंडर मध्ये भरावा लागतो. म्हणजे पुरवठा जो आहे ना मागण्याच्या तुलनेत लिमिटेड असतो, त्याला म्हणतात दुर्मिळता. म्हणजे एक एक आपण पाहिलंय, उपयोगिता, दुसऱ्या दुर्मिळता, पुढचं विनिमयता. विनिमयता म्हणजे काय, आपण त्याला हस्तांतरित करता आले पाहिजे. करतो का नाही आपण, एक्सचेंज करतो का नाही, राईट? जसं की सोन्याचे दागिने, राईट, या ठिकाणी विनिमयता होते का नाही. जसं आपण सोनाराच्या दुकानात जाऊन दागिने मोडले, या ठिकाणी विनिमयता होत असते. त्याच्यानंतर पुढचं ते म्हणजे काय, मनुष्यबाह्यता. मनुष्यबाह्यता म्हणजे काय, तुमच्या बाह्य भागात असायला हवी, तुमच्या अंगभूत गुण नव्हे. तुमचं आपण म्हणतो ना की कोणत्या व्यक्तीमध्ये सुप्त गुण आहेत, तर सुप्त गुण आपल्याला नको आहेत, आपल्याला ते बाह्य गुण पाहिजेत, बाह्य भागात पाहिजेत. समजा एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य, की त्याची संपत्ती असेल का नाही. कारण सौंदर्य कसं आहे मित्रांनो, हे तुमच्या प्रॉपर बाह्य भागात दिसतं का. आता ती एकदम नॅरो माइंडेड कन्सेप्ट घेऊ नका. सौंदर्य हे खूप ब्रॉड कन्सेप्ट आहे, राईट? सौंदर्य विचाराने असू शकतं, मनाने असू शकतं,
राईट. बाह्य गोष्टींवर जाऊ नका तुम्ही. तर पुस्तकाच्या बाबतीत बघा, व्यक्तीचे सौंदर्य संपत्ती का नाही, पण पुस्तक आहे ना, कारण का पुस्तकाला बघा एक प्रॉपर हे काय रे बाजारमूल्य आहे का नाही, पुस्तकाची किंमत असते का नाही. तुम्ही कुठल्या पुस्तक फ्री मध्ये कोणी वाटणार आहे का पुस्तक? हा, वाटायला वाटते ती गोष्ट, पण त्याला एमआरपी असते का नाही, काही ना काही पुस्तकाचे मूल्य आहे का नाही, नंतर देवाणघेवाण होते का नाही, बरोबर, दुकानदार तुम्हाला विकतो, राईट. म्हणजे ह्या दोन गोष्टी सॅटिस्फाईड आहे पुस्तकाला. पण सौंदर्यच होतं का रे असं काही, की सौंदर्याचं बाजार मूल्य लावले, त्याला माझ्याकडे 100% सौंदर्य आहे, माझं थोडं सौंदर्य तुम्हाला आहे, असं होतं का? एखादी सुंदर मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणते का, बाई माझं थोडं सौंदर्य तुला देते, मला 1,00,000 रुपये ट्रान्सफर घरभर, असं होतं का? नाही. का देवाणघेवाण होते का? नाही. म्हणजे काय, या ठिकाणी मनुष्यबाह्यता हा टॉपिक त्या ठिकाणी महत्वाचा आहे. तरी होतं संपत्तीच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर पुढचं आहे उपयोगिता. आता उपयोगिता मग कशी तुम्हाला एक कन्सेप्ट आली बघा. उपयोगिता म्हणजे काय, वस्तू आणि सेवा यांच्यामध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे तुमची उपयोगिता होय. काय रे, वस्तू आणि सेवा यांच्यामध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे तुमची उपयोगिता. आता एक्झाम्पल बघा, आपण एक एक्झाम्पल भरपूर सारे घेतलेत, तर बघा, समजा भुकेल्या व्यक्तीसाठी अन्न म्हणजे काय, या ठिकाणी काय करतोय, ती पर्टिक्युलर वस्तू किंवा सेवा तुमची गरज भागवते का, त्याची तेवढी क्षमता आहे का, त्याची तेवढी ॲबिलिटी आहे का, त्या ॲबिलिटीला आपण काय म्हणतो, लक्षात घ्या, उपयोगिता. म्हणजे तुमची क्षमतावर फोकस करायचं. कशी क्षमता, तुमची गरज भागवण्याची क्षमता. म्हणजे समजा एखादं दुधाची पिशवी आहे, म्हणजे दूध आहे, त्याच्यामध्ये 1 लिटर दूध आहे, तर तुमची गरज भागू शकते ना भुकेची, राईट. म्हणजे तुमची गरज भागवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, म्हणून आपण त्याला उपयोगिता असं म्हणतोय. तर समजा एखादा व्यसनी व्यक्ती दारोडा, एखादी दारूची बॉटल त्याची गरज भागू शकते ना टेम्पररी, त्याला दारूची तलब झाली, मग दारू पिऊन त्याची काय होते, तेवढी गरज भागते का नाही, मग आपण त्याला काय म्हणतोय, त्याला आपण उपयोगिता म्हणतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर येतो उपयोगितेच्या बाबतीमध्ये. याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक या ठिकाणी पाहतो, म्हणजे व्यक्तिगत उत्पन्न, वैयक्तिक उत्पन्न. ठीक आहे, आता व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे काय, याच्यानंतर बघा, व्यक्तिगत उत्पन्न म्हणजे काय, आपण हा टॉपिक या ठिकाणी शेवटचा घेऊया आणि बाकी जो टॉपिक असेल ते पुढच्या लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. तर वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला सगळ्या स्रोतांकडून जे काही उत्पन्न भेटलंय त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, वैयक्तिक उत्पन्न म्हणतो. म्हणजे तुम्हाला पगार भेटलाय, तुम्हाला सरकारने कडून काहीतरी पैसा दिलाय, म्हणजे बघा, नोकरीतून भेटणारा पगार, तुम्हाला मालमत्ता विकून भेटणारा पगार, किंवा तुम्हाला घर भाड्यातून भेटणारा पगार, राईट, जे काय असेल ते सगळ्या सोर्समधून आलेला पैसा तुमच्या वैयक्तिक उत्पन्नामध्ये येतो. ठीक आहे, तर असे सगळे वेगवेगळे कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर आपण या ठिकाणी थांबतोय. यानंतरचे आपले राहिलेले जे टॉपिक असतील मूलभूत संकल्पनामधील, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, आणि जे कोणी लेक्चर पाहत असाल बॅच मध्ये, त्यांनी प्रॉपर आपली वर्कबुक फिल करायची आहे, येते लक्षात. त्या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.